तर आपलं स्वरूप इथं आपल्याला कळत नाही. होण्याचं समजून घ्या जाणं म्हणजे धाडसच पण सात्विक. इथं अनेक धाडसं जी सात्विक नाही ती सुद्धा आपण करतो ना. सात्विक धाडस करतो तेव्हा आणि त्याचा उपयोगही आहे. नुसतं एवढ्यासाठी नाही की काहीतरी करावं, त्यांचं तसं असतं काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण काहीतरी म्हणून. असं काय वेगळं जगामध्ये आजपर्यंत काय झालं नाही, कोणी करून काय फारसं वेगळं होणार नाही, प्रपंचाचं स्वरूप काय बदलणार नाही आपल्याला माहिती. दरवेळेला पुढच्या पिढीला नवीन पिढी प्रपंच मांडताना म्हणते त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण करणार नाही केलेल्या असतीलच आणि हेही ठरवलेलं अनेकाने आहे. पण पुन्हा त्यांची मुलं त्यांना तेच म्हणतात की हे सुद्धा त्यांना सांगतात की आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका. नाही तर तीच त्यांना सांगतात आजच्या काळामध्ये. त्यातही फरक आहे. पुन्हा पूर्वीच अशी काही बदल नव्हतं. आता त्या काळामध्ये हेही सांगतात आम्ही तुम्ही काय बरोबर केलं नाही, सगळं असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, तमकं घर सगळं दार सगळं काय जे असेल ते हंपी रिलेशन सगळं ते तुम्हाला काय आयडिया जमलेलं नाही. आता आम्ही करतो. प्रत्येक राज्यकर्त्याचं जसं असतं किंवा एखाद्या संस्थेमध्ये बदली झाली, दुसरे मॅनेजर आले की ते सांगतात हे सगळं चुकीचं झालेलं आहे. पहिलं कार्यक्रम त्यांचा काय पण मला आश्चर्य वाटतं की राजाला तसंच वाटतं, एखाद्या मॅनेजरलाही तसंच वाटतं, कंपनीच्या डायरेक्टरलाही तसंच वाटतं आणि गवंड्यालाही तसंच वाटतं. कुणी गवंडी आणला की कुणी काय त्याचं काय काम असेल तर पहिल्यांदा सांगणार ते प्रमेवाला की म्हणणार हे सगळं चुकले पाहिजे, चुकले सगळे हे सगळे चुकले, लेवल चुकले, सगळं चुकलेलं आहे, पहिल्यांदा हे दुरुस्त करायला पाहिजे. तसं ते प्रत्येकाची कल्पना असते. म्हणजे मागे आपल्याला म्हणलं तसं सगळेजण प्रत्येक वेळेला ते स्लॅब घालतात आणि मग आता बघा तुम्ही जे काय कुठे झालं नाही तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि मग हा बादल्या ठेवून पावसात बोलले ते रंग उघडून काय करावं त्याला. त्यामुळं हे स्वरूपच असं आहे. त्या प्रपंचाचं असं स्वरूप आहे म्हणून भगवंताचं स्वरूप समजून घेण्यात मजा आहे. काहीतरी आनंद आहे. कारण ह्याचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे. तर मग त्यांचं काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण हे ज्यांनी सगळं उभं केलं, आम्हाला बुद्धी देऊन त्यातल्या चुका काढायला ज्यांनी शिकवलं, कवण्यापासून तिकडीवर पायपर्यंत, तर ते जे काय सगळं ज्यांनी शिकवलं ते ज्यांनी निर्माण केलं त्याचं काय स्वरूप असेल. त्याच्याकडे इथल्या काही असे थॉट्स त्याच्याकडे पण आहेत काही मुळामध्ये काही का त्याच्याकडे नाही आहे काही असं तऱ्हेची ते निर्दोषपणे चाललेलं आहे. निर्दोषपणे चाललं आहे असं कळलं तरी आपल्याला आनंद आहे. त्यातून काहीतरी शिकता येईल की जे मला जीवनाला उपयोगी पडेल. कारण शेवटी आपण इथे वागतो काय लहानपणापासून कुठेतरी काहीतरी आदर्श समोर ठेवूनच चांगलं असतं का. आता पहिल्यांदा आईचा असतो, बाबांचा नंतर आईत काय त्याचं नाही असं वाटतं हे आता चालणार म्हणजे हे असंच चालतं. पण त्याच्यावरचं काहीतरी आलेलं असतं अजून म्हणून. त्यामुळे हे बदलत असतं. तिथं जे आहे ते बदलत ते बदलतं का आणि ते कशा पद्धतीनं राहतात. आपण ही देवाची उपासना करतो, त्यांच्या कृपेने होणार, त्यांची जशी इच्छा असेल तशी होणार, याची सगळ्याची अगदी जाणीव बाळगून आपण म्हणतो हे शिवशंभो तव सत्स्वरूप.
त्याला काहीतरी तुमच्या स्वरूपाचं काहीतरी कळू दे. दास म्हणे रघुनाथाचा गुण नुसतं मला ह्यानं नाही काम होणार. हात जोडून काम होणार. हात जोडणं ठीक, पण हात जो जोडतो आहे तो जर तसाच परत जाणार असेल असा सोडल्या तर भगवंताचा हात सुटलेलाच आहे, कारण धरलेलाच नाही. त्यामुळे तो सुटला. मग त्यांच्याकडचं आपल्याला काय म्हणायचं ते राहिलं. असं जर हे स्वरूप आहे सगळं, तर आपल्याला म्हणून आपण विचार करावा लागतो की आपण कोणाची भक्ती कशाने, ती कशामुळे करतो आणि ही समजून काय घेतो. सत्स्वरूप कळव म्हटलं हे कशासाठी करतो. तर हे आपलं काय मध्यंतर आहे ना, त्याच्या आधी मुद्दम आहे इथे बरं. म्हणजे देवीनंतर आपण भजन करावं म्हणजे जरा थोडा अजून ताजा तावा असतो म्हणू शकतो. स्वरूप करून घेतो वगैरे म्हणजे नंतर मग एक नंतर आवड. सत्स्वरूप कशाला स्वरूप कळावं. आपल्याला काय मिळत नाही. इतकी देवळं आहेत, इतकी ठिकाणं आहेत, आपण जातोय येतोय सगळं चाललं. म्हणजे जे चाललं आहे तर आणखी हे सोडून नसेल कशाला आपण या स्वरूपाच्या निजबांगीत पडतो. त्यात पुन्हा आपण असं मागतोय की सत्स्वरूप करू. कारण मला कळते ते सत्स्वरूप आहे की नाही याची खात्री नाही. माणसाची खात्री नाही तिथे इतरांची काय खात्री आहे. तर त्यावेळेला खऱ्या स्वरूपाच्या ओळखीचा प्रश्न पडतो. म्हणून सत्स्वरूप आपलंसुद्धा स्वस्वरूप, तसं सत्स्वरूप त्यातलं जे खरं काय त्यांचं असेल ते आपल्याला काय आपण अयंगावर आहोत किती झालं तरी दिसेल त्याच्यावर आपण ठरवणार. देवाची सुद्धा परिस्थिती अशी आहे की आपण ठरवेल तसा देव अशी अवस्था आहे. आपण विचार करून बघा. म्हणजे हे मामाने सांगितलेलं तर मला आठवत असेल की देवाने आपल्या कल्पनेनं माणूस तयार केला म्हणजे त्याचा सूड म्हणून की काय कोणास ठाऊक माणसाने देव त्यांच्या कल्पनेप्रमाणे म्हणलं तर हे सत्य आहे. कारण आपण ज्या स्वरूपात देव जो पाहतो, जो ओळखतो, वाटतो तो तसाच आहे की आणखीन काही त्याचं व्यापक स्वरूप आहे. किंवा मी समजतो त्या कल्पना बरोबर आहेत की वेगळं काही त्याचं स्वरूप आहे. हा प्रश्न तसाच राहतो. कारण मी काय करणार आहे त्याप्रमाणे मी करणार. माझा जे जसा मला वाटतो आहे तसा तो मी रंगवणार, तसा मी उभा करणार. मग असं जर झालं तर मला स्वरूप कधी कळेल किंवा ते काय करता येईल त्याच्याविषयी आता शंकराचं चरित्र आपल्यासमोर आहे. तेव्हा ते भगवंताचं चरित्र आपल्याला त्यातून काय त्यांच्या स्वरूपाचं काय कळलं ते जर कळलं तर भक्तीचा खरा लाभ झाला. नाहीतर वर्षानुवर्ष भक्ती करावी आणि आपण आहे तसं राहावं. हे वाटतं की मी माझा आहे तसा राहतो. आणि महाराज जसं म्हणजे वेदांत नाही झालं आपल्याला. त्यांनी वेदांत सगळा वाचून झाला आपल्याला कल्पना झाली. सगळा वेदांत झाला मग महाराजांकडे कशासाठी पण तुम्हाला आता वेदांत मिळाला आहे तर तुम्हाला सगळं समाधान कळले तर मी काय करणार की
तेवढंच फक्त मिळालं नाही असं. मग म्हणले वेदांताचा वाचून उपयोग काय झाला? मी काही वेदांत वाचलेले नाही म्हणले. तर तुम्ही वाचलं आहे, वेदांताने समाधान व्हायला पाहिजे. कारण शेवटी जिथे वेद म्हणजे जाणणं ना, मग जाणण्याचा अंत जिथं झाला तिथं तुम्हाला आता एकदम तुम्ही स्वरूपाकडे गेलेले असले पाहिजे, तादात्म्य झालेले असले पाहिजे. मग तादात्म्य होण्यासाठी ते जर काम जमलं नसेल तर भगवंताचे जो गुण, भगवंताचं जे समाधान, जे काही त्याचं स्वरूप, त्यातलं म्हणजे आपण सच्चिदानंद म्हणा, काय कुठल्या व्याख्येत करायचं तसं का, पण त्यातलं सती नाही, चिती नाही, आनंदी नाही, मला त्यातलं काही मिळालं नाही. समजा त्या भगवंताच्या आनंदाचं स्वरूप मला जर कळलं आणि मला तो आनंद मिळाला तर मला भक्तीचा काहीतरी आनंद मिळाला, नाही तर माझी भक्ती अनेक गोष्टी चालल्या त्याच्यामधली एक. मागे आपल्याला एकदा म्हटलेलं आठवत असेल, एखादं कार्यप्रस्थ आहे, त्यावेळेला जी तयारी करतो, काय मांडव घालतो मनुष्य, काय बांधतो देतो, लोकांना बोलावतो, सगळं करतो. हे सगळं केल्यानंतर मग हुश होतो आणि मग ते शेवटी सगळ्या वस्तू जागच्या जागी जातात आणि आई जागच्या जागी येतो परत. तर हे आहे. आणि ह्याच्याबरोबर एखादी भक्तीचा एखादा कार्यक्रम तो झाला आणि त्यात काहीच मिळालं नाही. समजा याच पद्धतीचं जेवणावळी त्याच आहे, मांडव तोच आहे, आमंत्रण तेच आहे, गडबड गुंडा तोच आहे, चुकणार तसंच चुकणार आहे, त्यावेळेला वस्तू मिळत नाही, शोधतात ते लग्नात जसं होतं तसं चुकतं, महत्त्वाची बॅग सापडत नाही, अमुक होत नाही, अमक्याचं आमंत्रण अगदी शेजाऱ्याचं राहतं, निश्चित जो आपला म्हणून तिचं ते राहतं, सगळं तसं तिथे पण तसंच सगळं. मग तसंच जर झालं तर ह्या कार्यक्रमात आणि मग आपल्या भक्तीच्या कार्यक्रमात फरक काय आहे? तिथे गेला आणि तू काहीतरी पाठवणार, मी म्हणतो 1% असेल, 5% असेल, ह्या कार्यक्रमाचं प्रापंचिक स्थान आहे ते बरोबर आहे, ठीक, ते त्याप्रमाणेच चालणार. ओके, कितीही आदर्श म्हणून अगदी जरी त्याने लग्न करायचं ठरवलं, कितीही अगदी कुठलेही प्रकारे, तरी पुन्हा त्याला काहीतरी दोष लोकांना आवडायचं. लोकांना बोलावलं तरी लोक देणं, लोकांना नाही बोलावलं तरी म्हणजे आता नक्की आपण काय करणार? बरं, असं आता एकदा बोलवायचं आणि एकदा न बोलतो करायचं, असं काही ते वेळा करून तरी लोकांचं समाधान होईल का? लोक म्हणतील ही काही पद्धत आहे का? म्हणजे काय लोक म्हणतील सांगतात ते नाही, एकदा तुम्हाला समाधान व्हावं म्हणून आम्ही असं केलं, एकदा आमचं समाधान व्हावं म्हणून असं केलं, हे तिथं पद्धत घेतलं की. त्यामुळे हे असं स्वरूप राहणार. मग तिथे जसं राहणार तसंच भक्तीमध्ये तसंच होणार. भक्तीमध्ये जर माझं मी शंकराचा तो त्याचा होतं, मग हे कोणाचे रामाचे होतात, ते म्हणणार आम्ही दत्ताचे, आम्ही आमच्याचे, आम्ही दत्ताचे, आपलं काय जमणार नाही. आता तुमचं काय जमणार नाही, मग तिकडे काय होतं? तिथे त्यांचं एकमेकांचं जमतच नाही आहे, तिकडे नातेवाईकांचं जमत नाही. तुमचं होतं म्हणून आम्ही आलो, नाही तर आम्ही आलोच नसतो, आमचा विचार नव्हता. हे सगळं ते आहे तसंच. आता हे इकडे भेद झाले, ते तिकडे भेद झाले. तेव्हा अभेद जर आपल्याला त्यातला सापडला, प्रपंचात कसं जगावं हे जर भगवंताकडून काही कळलं, त्यांच्या चरित्रातून ते शिकता आलं, तर मला काहीतरी माझ्या विषयाला उपयोग होईल अशी गोष्ट मिळाली. नाहीतर मला येऊन काही मिळालं नाही असं होईल. भक्ती करून काही मिळालं नाही, हे काय वाचून ऐकून काही मिळालं नाही असं होईल. मग ते होऊ नये म्हणून ही धडपड असते. तेव्हा भक्तीसुद्धा सद्भक्ती असेल. आपल्याला वाटतं या दोन जवळ एक म्हटलं फक्त सद्भक्ती म्हणजे अशासाठी की भक्ती कशाही कारणाने होऊ शकते. भक्तीच्या व्याख्या तशा आहेत, काय भजन भक्ती, आमचं भावभक्ती, सगळं भक्तीचं आहेच. पण त्याच्याबरोबर भक्ती कोणत्या कारणासाठी भक्ती, इथून विचार केला की सद्भक्ती म्हणजे काय आहे काय. काही वेळेला ते म्हणजे ऐकू म्हणून बघ ऐकलं आहे आपण, नाही कधी स्थान जागृत आहे वगैरे, तिथे गेलं काहीतरी असतं म्हणजे आसक्तीची भक्ती आहेच. भक्ती किती प्रकार असतील. आसक्तीनं भक्ती जी फार मोठी भक्तीचं काम करते ते आसक्तीचंच आहे. काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी कमी आहे, काहीतरी मिळावं असं वाटतं, ते त्याच्यासाठी भक्ती आहे. तर अशी असेल तर आसक्तीची आहे. ती काहींची जशी आसक्ती नाही तशी भीती नाही आहे. उद्या काय होऊ नये, म्हणजे समजा काय झालं तर मग त्यापेक्षा तुम्हाला देवाला नमस्कार करून जा म्हणतो ते बरं आहे की नाही असं नंतर ऐकून घ्यावं लागेल. आणि इकडे हात पाय बोललाय तो तुला दुरुस्त करायला पुन्हा 2-3 आठवडे काय असेल ते 3 दिवस ते जातील. मग त्याच्यापेक्षा आपला नमस्कार करून हव्या. आता ह्या भक्तीला घ्यायचं सुरू म्हणजे जे आपल्याला महाराजांचं आठवतं ते परदेशात लक्ष लागत होतं आणि लक्ष लागत नाही ते जे म्हणाले तिथे दाखवत वाचन करत होते. आणि इथे आल्यावर महाराजांना भेटल्यावर म्हणाले की अलीकडे तिथे माझं तळमळण होत असेल, इथं आल्यापासून खंड पडतो सारखा. इकडे तिकडे जातात आता परदेशाची माणसं आली जाऊन आलेली, भारतात बरंच मधलं काही राहिलेलं असतं ते सगळं त्यांना नातेवाईकांपासून सगळं कव्हर करावं लागतं, त्यासाठी असतील. पण त्यामुळे खंड पडले. महाराज म्हणले खंड पडला नाही आहे, ते काय झाले
तर तिथं तुम्ही परदेशात होता. आता आपल्याला जेवढा परदेश पाहिजे तेवढा 100 वर्षापूर्वी नव्हता किंवा या असं 70 वर्षापूर्वी नव्हता, त्या सगळ्यांच्या काळात नव्हता. अपवादभूत मनुष्य एखादा जायचा आणि त्याला परदेशात असल्यामुळे तिथं भीती असायची की आपण इथं आहोत पण शेवटी आपण परदेशात आहोत. काय झालं तर इथे कोणी आपलं नाही, माणूस नाही, सरकार आपलं नाही, कायदा कानून आपला नाही असं वाटून ते म्हणाले ते भीतीनं झालं. आता तुम्ही जरा प्रीतीनं वाचा म्हणजे ते होईल. ते तिथे झालं, हे झालं म्हणजे भक्तीत झालंच नाही मुळामध्ये. ते केवळ तिथल्या काही अडचणी येऊ नयेत, काय आलं तर आपलं म्हणून दाखवत बरोबर होता म्हणजे आणि तो तुम्ही घेऊन गेला आणि वाचला. तर ते झालं. ते म्हणजे जसं आसक्तीने झालं तसं हे या कारणाने भीतीने सुरू कितीतरी ठिकाणी आपल्याला असं आढळेल की देव कोपेल, देव अमुक देव, देव काय कर, देव असं कधी एवढा वेळ नाही देवाला तुमच्याकडे लक्ष द्या. खरं झालं ते विश्वाचा कारभार आहे. आपल्या घरात आपल्याला 4 माणसं असली तर एका माणसाकडे लक्ष देता येत नाही. होतं की नाही असं की आपण म्हणतो एवढं व्याप आहे, 4-5 माणसं घरामध्ये, मी कुणाकडे लक्ष ठीक. मग हे जर आपलं होतं त्यांनी काय करावं, तर त्यांचं काय हे अशा अर्थाने बाबा त्याचं काय करायचं आहे आणि त्यामुळे त्याला सारखं त्याच्या मागे लागला आणि त्याचं ते शक्य नाही आहे. कारण त्याला हा जो व्याप आहे तो त्याची सांभाळण्याची यंत्रणा आहे आणि तो व्याप आहे आणि तो तसंच राहणार आहे. त्या व्यापातून सुटणारा एखादा दिसला तर भगवंताला काही काम असतं. भगवंताचं काम नाही असं नाही आहे, पण जो म्हणतोय की हा व्याप आहे असू दे. कोणीही प्रपंच मोडा म्हटलं नाही, कोणीही हे व्यवहार करू नका म्हटलं नाही, पण त्यातून इकडे लक्ष द्या असं ज्याला सांगितले त्यातला जो वेळेला लक्ष द्यायला गेला तर त्याच्याकडे मात्र त्याचं लक्ष असतं. म्हणजे हे असं तर त्याचं काहीतरी त्याला त्रास द्यावा, त्याला हे करावं, त्याच्या गाडीला दाखवात कर, हे करत बसायला भगवंताला वेळ नाही. तो कशाला त्याच्यात लक्ष द्यायला, त्याच्या कर्मानं तो करतोय, तो करू दे म्हणतो. तर तसं पण जसं वर्गामध्ये असं असतं की एखादा खूप अभ्यास कष्टातला असतो, गरिबीत आलेला असतो आणि त्याचे भरपूर ते काय ते संपादन करण्यासाठी, कौशल्य संपादन करण्यासाठी कष्ट चालू असतं. तसं असलं म्हणजे शिक्षणाचं लक्ष असतं, त्याची वही बघतात, त्याला बोलवून सांगतात तू एवढं केलेस, अजून एवढं केलंस तर इथं राहशील, हे सगळं सांगतात. तर ते का सांगत असतील तर त्यांचं लक्ष हा अभ्यास आहे. काहीतरी त्याला मिळवण्याची जी ओढ आहे, तळमळ आहे, ती शाळेच्या मध्ये मार्गापुरती असेल, काय यश आहे त्याच्यापुरती असेल, पुढे त्याला भविष्य आहे त्याच्यापुरती असेल, पण इकडे ह्याला उद्धाराची ओढ आहे. भक्तीमध्ये भगवंत गाठायचा आहे, हे ज्याचं आहे त्याची भक्ती ही प्रीतीनं चाललेली आहे, प्रेमानं चाललेली आहे. त्याला भगवंतच मिळायचं आहे. भगवंताकडून काही नाही मिळालं तरी त्याला चालेल, त्याचं काही म्हणणं नाही. आणि खरं सांगायचं तर भगवंताने आपल्याला काही द्यायचं ठेवलेलं नाही आहे. खरं आपल्याला वाटतंय, पण जे आपलं वाटणं आहे ते ज्यातून उद्भवतं, तो जो विचार आहे तो भगवंताने दिलेला आहे. मला विचारच करता येत नसतात तर मला काही यातलं सुचलं नसतं. हे तर खरं आहे, त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही हे बघायला, त्याच्याकडे बघायला दृष्टी ठेवली, माझ्याकडे बघायला दृष्टी ठेवली, म्हणून त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं वाटतं. बरोबर. मग आता हे दिलं कोणी, समजा मला दृष्टीच नाही तर त्याच्याकडे काय माझ्याकडे काय फरकच राहत नाही. कारण ते तिथे आहे, मी काय, मी भगवंताने काय द्यायचं ठेवलं म्हणून आपण आणखीन नाही मागावं. म्हणून भक्ताचं काम, म्हणून जसं आसक्तीनं चालेल, जसं अशा तऱ्हेच्या कुठल्या तरी भीतीनं चालेल, तर अशी भक्ती भीतीची पण आसक्तीची पण. आता सुरुवात तिथून होते, बरोबर आहे की कुठेतरी काहीतरी न्यून असेल, काहीतरी प्रपंचात न्यून नसला तर प्रपंच आहेच काय म्हणायचं. आपण विचार करून पाहिजे, राजाच्या प्रपंचात न्यून आहे, सामान्य माणसाच्या अधिकाऱ्यांच्या कुठल्या वर्गातल्या कसल्याही माणसाचं प्रपंच घेतला तरी न्यून असल्याशिवाय राहत नाही. मग न्यूनापोटी मनुष्य कुठेतरी तर म्हणतो इथे विश्वास हे करीन ते करीन, ही भक्ती आहे, ही अशी कुठून तरी न्यूनातून सुरू झालेली आहे. ती भले त्याला तुम्ही असं ते म्हणा, आता आहे त्याचं उणीवेतून सुद्धा भक्ती होते, बरोबर आहे. उणीव भरून काढण्यासाठी होते, तहान भरून काढण्यासाठी मनुष्य पाणी पितो. तसं त्याचे काय जे मिळालं नाही ते मिळवण्यासाठी तो तिथे जातो, जाऊन काय हरकत नाही. तिथून तेही पाहतात की एवढं देऊन यांचे झाले का, झालं असेल तर पुढचं द्यायला ते तयार आहेत. तो त्याचं झालं की तो फिरकतच नाही, की नाही. बघा तुम्ही परीक्षेत पास होईपर्यंत प्रदक्षिणाचा गुरुवार चुकत नाही, शनिवार मारुती सुद्धा विसरत नाही, एखाद्या वेळेला पण हा विसरत नाही, मारुतीचं विसरेल एखाद्या वेळेला, दर शनिवारी येतो मारुतीचं लक्षात असतं, ते त्यांच्या लक्षात असतं. गुरुवारला दत्तगुरूंच्या लक्षात आहे, ह्या माणूस दर गुरुवारी येतो, पण तो कशासाठी येते त्याचं त्याला माहिती आणि ते भगवंताला माहिती आहेच, ते आपल्याला माहीत नसते. तेवढं आहे. आता ते त्याला माहिती जी आहे ती त्याची परीक्षा झाली, एकदा त्याचा सक्सेसफुल झाला की रिझल्टला पेढे द्यायला आला तरी खूप,
त्याच्यानंतर ऋतुगुरू नाही, मारुती नाही, काय नाही. आता तो त्याची उणीव होती, काहीतरी त्याची शक्ती कमी पडते, लक्षात राहत नाही, एकदम ब्लँक व्हायला होतं वगैरे. सगळे कार्यक्रम आपले जे चालू असतात ते त्यांचे होतात, एकदम ब्लँक होतं. मग आता निदान दत्ताला गेलं तर निदान तेवढं तरी होणार नाही. काय येतं तेवढं त्याची शिकलं, काय वाचले. आपल्याला अनेक व्याप आहेत, मोबाईल आहे, टी व्ही आहे, माणसं आहेत, फिरायचे, सत्संगती. तर ती सगळी सत्संगती आहे. या सगळ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला, त्यात मी केला. त्यातून जे मला साध्य झालं त्याच्यातून मला जास्तीत जास्त पुन्हा मार्क मिळवायचे आहेत, मला डिस्टिंक्शन मिळवायचे आहे. हे सगळं करायचं तर मग कोणाची मदत घ्यावी लागणार म्हणून गेलेला आहे. जाऊ दे, त्यासाठी का होईना, पण तो देवळात गेला हे महत्त्वाचं आहे. त्यानिमित्ताने गेला ना, जाऊ दे. म्हणजे असंही त्यानं चालतं आहे, पण त्यांना हे माहिती आहे की हे झाल्यानंतर आता तितक्याच नित्यनेमाने प्रदक्षिणा घालणारे, तितक्याच नित्यनेमाने दर्शनाला जाणारे, तितक्याच नित्यनेमाने ते काय वाचन असेल ते करणारे असे किती लोक सापडतील ते बघा. तिथं काहीतरी त्या निमित्ताने, काहीतरी कोण्याही निमित्ताने, तसे कुठल्या तरी निमित्ताने तसं तो आला भक्तीला. आणि मग तो तिथे एकदा तो त्याचं काम संपलं की नाही. काय होतं, आपली कामं संपत नाही तोपर्यंत भगवंताचं काम काय आपल्याकडे आहे ते विचारणं होत नाही आपल्याकडनं. बरोबर आहे ना. बघ, आपण गेलो आणि महाराजांना विचारलं, बाबा तुमचं माझ्या असाही प्रसंगच उद्भवत नाही, मला आमच्या खिशातच गेली एवढं काय काय पाहिजे ते. मग ते जे काय आहे ते महाराजांना समोर ठेवलं, महाराज म्हणतात ते, कारण मला माहितीच आहे काय ते. तर ते जे काय आहे ते त्यातलं काय त्याच्या प्रारंभाच्या खात्यात बघितलं आणि आपलं त्याला देऊन टाकलं. उरलेलं आपण बघूया म्हणतात आणि काय करत नाही, कारण करणं शक्यच नाही. आपले कर्म आहेत ते काय करणार ते तरी. मग किती ओव्हरड्राफ्ट त्याने भरावेत, हे शेवटी आहे ना, सगळे त्याने भरायचे ठरवतात. आम्ही काय कष्ट करणार नाही, आम्ही काय भेटणार. त्यामुळं ते त्याच्याप्रमाणे देत. मग हे त्यांना माहिती आहे, हे आहे उलटं आहे. ते झालं, तो पास झाला की नंतर आता मी पास झालो, आता तुमची वारी चुकायची नाही पाहिजे, आता तुमची महिमा चुकणार नाही. काय तुम्ही जे करत असाल, काय दर्शनाला जातोय तर ते आता माझं चुकणार नाही. असं सगळं झाल्यानंतर किती वाटतं, किती सुस्थितीत ती माणसं भगवंताची तळमळ लागून किंवा त्याचं प्रेम लागून, म्हणजे प्रीतीनं जी भक्ती हवी ती जी भक्ती आहे ती करणारी किती लोक भेटते. काहीतरी उणीव म्हणून करणे भेटते ते तर सगळे 90% भेटतात, पण हे खरे 10% ते. आणि तिथं त्यांचे काम म्हणजे हे ह्या सगळ्या मार्गाने होईल, आसक्तीच्या मार्गाने होईल, ह्यांना होईल आणि विरक्तीने सुद्धा होईल. जसं आसक्तीने होईल तसं विरक्तीने सुद्धा होईल. म्हणजे त्या अर्थाने मला काही मिळवायचं राहिलं नाही आहे, फक्त आता काय म्हणायचं तर तुम्ही मिळवायचं राहिले बस. जेव्हा भगवंताकडे काहीतरी मागतो त्यावेळेला तो जे मागितलेलं आहे त्यातलं खात्यात किती आहे तेवढं देईल. पण जर तुम्ही शेवटी म्हणणं मला काही नको आहे आणि फक्त तुम्ही हव्या, तर त्यावेळेला तुम्ही हव्यात म्हटल्यानंतर आता ह्याला दुसरं काही देऊन चालणारच नाही ना. त्याला गाडी द्यायची, काय द्यायचं, काय करायचं, काय झालं ते. मग त्यावेळेला त्याला स्वतःला देऊन टाकावं लागतं. ते याने मिळालं तो खरा भक्त. तेव्हा भक्तीचं स्वरूप आपल्याला काय कळावं. आणि ते ज्या अर्थाने आपल्यासमोर कथेच्या रूपाने, काय वर्णनाच्या रूपाने, चरित्राच्या रूपाने हे जे काय सगळे महापुरुष आहेत, अवतार आहेत जे वावरले, त्यांनी जे काय केलं त्याच्यामध्ये मला घेण्यासारखं काय होतं हे शिकण्यासाठी. म्हणून ती सद्भक्ती, कारण त्याच्यामध्ये फक्त सच्चाच विचार आहे. खऱ्या भक्तीचा विचार, खरी भक्ती कशात आहे, खरोखर विचार करून बघायचं ठरवलं तर शोधून सापडणं आवड. कारण कुठलं उत्तर निश्चित आहे हे सांगता येत नाही. तो पारायण करतोय ते चुकीचं आहे का नाही, तो प्रदक्षिणा ते चुकीचं आहे का नाही, तो नमस्कार करतोय चुकीचं आहे का नाही. मी सगळीकडून विचार केला तर ते त्याप्रमाणे ते भक्तीचे मार्ग बरोबर. एवढी नवविधा भक्ती कशासाठी आहे, मग ती सगळी बरोबरच आहे. तसा विचार केला तर नामगिरी ते चुकीचं नाही, सगळंच बरोबरच आहे. पण तरीसुद्धा अजून सद्भक्ती होईल का नाही हे सांगता येत नाही. नाम घेणारा असो, कीर्तन ऐकणारा असो, श्रवण पुराण काय जे असेल आपला मार्ग तो ते सगळं करणारा पुन्हा सद्भक्त असेल जर सांगता सद्भक्तीचा लाभ यांना असेल. आपण त्यांना प्रार्थना हाची केली आहे की माझी भक्ती ही सद्भक्ती होते आणि तिचा लाभ सर्वांना होते. मला जसा झाला तसा सर्वांना होते मागणं आहे. आणि ते आपण भगवान शंकराकडे मागितलं की तुमच्या रूपाने तरी जे काय मांडलं गेलेलं सगळं आहे त्याचं आम्हाला स्वरूप कळू द्या. किंवा पहिला आहे हे डोंगर निबिडारण्य तुम्ही बघितलं असेल तर त्या देवतेचं वैशिष्ट्य आहे. माणसंही त्या ठेवणीची असतात, त्याप्रमाणे देवही तसा होतो. जसा भाव तसा देव असं होतो. तसं त्याची जशी ठेवण आहे तसा देव होतो. पण त्याला कसा स्वरूपात तो हवा आहे किंवा तो कशा स्वरूपात स्वतः राहतो आहे. तर ह्या अशा अरण्यातून ह्याच्यातून ते का तिथे आहेत, कशा असं तुमची निवासस्थाने, तुमची त्याच ठिकाणी निवासस्थानं का असतात. मी बघितलं असेल तर सर्वसाधारणपणे शंकराची सगळी स्थानं ही मुळामध्ये अरण्यात कुठेतरी, झाडीच्या ह्याच्यात, नंतर डोंगरावर कुठेतरी, जास्तीत जास्त ठिकाणं अशी नदीकाठी
म्हणजे अशा की जिथे खूप मोठी नदी वाहते, बाजूला एखादं शंकराचं देऊळ. सर्वसाधारणपणे तुम्ही नदीच्या मार्गाने कुठल्याही मार्गाने जात गेलं तर शंकराचं देऊळ आहे, डोंगरावर गेलं तर शंकराचं देऊळ आहे. गावात नसतात असं मला म्हणायचं नाही. फक्त काय होतं, मुळात ते बाहेर राहतात आणि मग आम्ही हळूहळू तिथपर्यंत जातो. आपली सगळं त्याला ते काय करणार, ते खरे निवांत म्हणून बसलेले असतात. ऐकू येते का? हां, काय अडचण तिकडे मागे ऐकू येत नाही का? थोडंसं कमी येते, थोडं वाढतं. हां, फार महत्त्वाचं मी सांगतोय असं मला अजिबात म्हणत नाही, पण तरीसुद्धा ते महत्त्वाचं नाही हे तरी कळलं पाहिजे ना, ऐकू आलं. आता येते का थोडंसं त्यांनी काहीतरी प्रयत्न केला आहे आणि सांगा हां. तर अशाच ठिकाणी ते बसले. मग तशाच ठिकाणी का बसले? त्यांना काही गावामध्ये कोणी मान नव्हता म्हणून का बसले? का गावात काही त्यांना काही अक्वायर करायला येणार नाही असं? अख्खं ज्याची भूमी ज्याची आहे, अख्खं जल ज्याचं आहे, ज्याची तत्व ज्याची आहेत, सगळे ज्याचा मालक आहे, त्याला काय माया नका दिल्याशिवाय राहणार आहे? तिला देणंच भाग. ज्याने शक्तीला किंवा या माईला जन्माला घातलं तो तिचा स्वामी आहे. त्याला कुठेही जाऊन बसायचं त्याची स्वतःची, त्याला स्वतःला ते करता येण्यासारखं आहे, त्याची स्वतःची शक्ती आहे, तर ती त्याला त्या स्थान देणारच. पण ती म्हणणार नको, कारण त्यांना माहिती आहे कसला बाजार किंवा पसारा कसला आहे हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ह्या पसारा नको, आपलं बघलंच. प्रपंचातल्या माणसाला पसारा केव्हा गोळा असं होते जवळ नसलं माणूस तो बोलून मी फोन करून तुम्हाला जर सवड आहे, मला आज सवड आहे, हो बरोबर आहे, ठीक आहे, असून की त्यांना सवड आहे, तुम्हाला सवड आहे, तुम्ही दोघेही जमाला बसा की निवांत दाबा वगैरे ते तुम्हाला सवड, मला पण सवड आहे. आज माझ्याकडे कोणी येणार होते पाहुणे, मला सवड नव्हती म्हणून मी तुम्हाला सकाळी कळवलं नाही, पण आत्ता त्यांचं कॅन्सल झालं म्हणून म्हटलं तुम्हाला कळावं. म्हणजे गप्पा मारायला काय गप्पा मारणार, म्हणजे जाणार बाजारात जाणार, हे सगळे त्यांना माहिती आहे इथला बाजार कसा आहे. तेव्हा ह्या सगळ्यात ते म्हणतात इथं नकोच आपलं, हे बाजूला शांत चित्ताने आपलं राहावं तिथे. आणि त्यांच्या जागा सगळ्या अशा आहेत म्हणून ह्या अशा काय आहेत, मला ह्याच्यातून काय घेता येईल का, हा सगळा प्रश्न आहे. वेळ कमी आहे म्हणून मी एकदम सारांशानेच घेतो सगळं की कशाला तुम्ही अशा ठिकाणी जाऊन राहिला. ते ज्या अर्थी राहिले त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे. मी असं म्हणतो, देव जे करतो त्यात तथ्य आहे, महाराज करतात त्यात तथ्य आहे. मला कल्याण माझं स्वतःचं आजचं कळत नाही तर उद्याचं काय करणार आणि जन्माचं काय करणार हे कळत नाही. म्हणून आपल्याकडे सांगितलं, गुरुने सांगितलं तसं वागा, म्हणजे ते सोपा मार्ग काढून दिला. संतांनी सांगितलं तसं वागा, सोपा मार्ग काढून दिला. नाही हे आपल्यासाठी सोपे झाले. तर हे मार्ग आपल्यासाठी सोपे करणार म्हणून तर संत पाठवले, तर त्यांना काय करायचं आहे आणि संतांना तरी काय करायचं आहे. ते एवढ्यासाठी म्हणतात की हे जर पोचलं नसेल तर आणून देतो, तुम्हाला पोचलं असेल तर तुम्ही करा, नसेल तर हे महत्त्वाचं आहे. एवढं सांगण्यासाठी कोणीतरी पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आपल्याला शाळेत निघायला लागत शिक्षक सांगतात ह्या चॅप्टरवर जरा भर द्या. एक तर तो अवघड असला पाहिजे, नाहीतर तो परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा असला पाहिजे, हे ते सांगतात ना. मग तसंच हे सांगतात की हा चॅप्टर मुक्तीचा महत्त्वाचा आहे. बाकी ते सगळे चॅप्टर तुम्ही कराल, त्यात काही शंका नाही. मला काय सांगायची गरज नाही. संतांना काही पुढे जाऊन काय लग्न करू का, हे असले काय बघायला विचारत ते आपले सगळे करतात. ते त्यांचे घर बांधतात, मोकळे होतात, घर बांधू का ते काय विचारत नाही. तो त्याचा तो फ्लॅट बुक करून टाकतो, घेतो, त्यात काहीतरी बसवू नको, ते मग दुसरा घेतो, जे काय चालू असतं ते चालू घेतो. संत काय त्यात पडायला लागतं. पण ते की हे कोणी पडले नाही, साधुपुरुष पडले नाही. हे कशासाठी पडले की हे असं करत राहिलास तर तुला 9व्या-10व्या फ्लॅटमध्ये कुठेतरी शेवट होईल. तर असं करण्यापेक्षा तू काय असेल त्या ठिकाणी राहा, हे सांगण्यासाठी संताला की तुझं काम वेगळं आहे. घर बांधलं स्वतःकडे, तर घर बांधून घरात जाऊन राहील. आता झालं काही ती कर्तव्य त्याचं पोट भरला. आता त्याला देवळ भूक नाही, ताण नाही, काय नाही, भगवंत आणि आपलं घर असं कोणाचं काय झालं का. घर म्हटलं की त्याच्या मागामध्ये व्याप लागतो मोठा. तुमचे ते हप्ते भेटतात, माझी नोकरी टिकेल का, हे होईल का, मार्केट असं आहे, बाजार सगळं ते काय अपडाऊन होतं ते अलीकडे, आणि ते काय MNC वगैरे ते सगळ्यामध्ये आणखी गोंधळ आहे. पहिल्यांदा मल्टीनॅशनलचं आलं ना तेव्हा ते मला काही तसं म्हणजे नीटचं कळलं नाही. समजून घेतल्यानंतर मग थोडंसं समजून आलं का. थोडंसं समजून आल्यावर त्याने मला विचारली MNC काय भानगड आहे. हे 25 वर्षापूर्वी भेटते ते MNC काय भानगड म्हणलं काय असते. कधी गाडी चालवतो, ती मोटरसायकल चालवते, कुठेतरी कंट्रोल राहत नाही, कुठेतरी स्लिप होते, ती खड्ड्यात जाते. खड्ड्यात गेली की तो आजूबाजूची इकडे तिकडे बघतो, कारण एकट्याला मोटरसायकल चालवणं शक्य असलं तरी उचलणं शक्य नसते. मग त्यावेळेला आणि त्यावेळेला मोठ्या गाडी होती काय आपल्याला माहिती सगळ्या गाड्या होती. तर मग ते ह्याला बोलावं त्याला बोलावं असं ते 2-4 लोक येतात कळले म्हणून सगळे मिळून वर गाडी आणून टाकतात. असं म्हणतात थोडंसं ते तसं आहे. काय जास्त बोलत त्याच्यात आपल्याला काय कळत ते जास्त पण तेवढंच बोललेलं बरं. तर आता हे असं आहे
तर हे करायचं काही त्याला सांगावं नाही. हे सगळं व्यवस्थित होतं. आता घरी आहे, आता काही प्रश्न उरला नाही. त्यामुळे आता भगवंताचं नाव आणि मी, तर ते तसंच आहे. ते बाकीचे तोंड नाही, तो बसला जरी शांत तरी तुम्ही आज शांत का बसला? तुम्ही घरात सुद्धा बसू आज तुम्ही शांत आहे. अहो आज शांत आहे तर किती चांगलं आहे. एकदा बोलायला लागले म्हणजे हात जोडायची वेळ येते की नाही, बाबा माझं काम ते काय होत नाही. आज तुम्ही शांत आहे. अहो किती छान करता आलं तर शांत आहे. आपण आपलं काम करावं, आपल्याला वेळ मिळालेला आहे, काय वाचन राहिले, अंक राहिले, पारण राहिले, करून घ्यावं. कारण एकदा ते बोलायला लागले म्हणजे हजारानं भाग आहे, ऐकून घेणं भाग आहे, सगळं होतं ना आपलं. मग त्याच्याऐवजी असे शांत, पण ते शांत झाले, ते बसतात ते जाऊन शांत जाईल बसतात. ते म्हणतात इथे निर्जन जागा आहे, वर्दळ नाही, निर्जन अशी जागा आहे. त्यामुळे माणसं नाही, त्यामुळे हे त्रास नाही बाकीचा नाही. कारण माणसं आली की काय त्रास निर्माण करतील सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या जागा अशा आहेत. त्या काय आहेत? बघ मला ह्याच्यातून काही घेण्यासारखं आहे का? जन ही निबिड अरण्य कशा समजले माझं तेव्हा हे असं तुमचं काय. कारण पहिली बैठक तिथून बैठक सुरुवात तिथून होती. मनुष्यसुद्धा म्हणतो माझे विचार हे होतात ते होतात ते होतात म्हणून ते बसून जप करायचा नाही. मुळात एक बैठक निर्माण झाली तर कदाचित मन जाग्यावर बसण्याची शक्यता आहे. कदाचित ते काही तसं नुसतं बसून मन जाग्यावर बसत असतं तर तेवढं बसूनच कितीतरी प्रश्न जगातले भेटले असते. पण ते तसं बसून होत नाही, हे खरं आहे. पण सुरुवात त्यांनी होती की तो जाग्यावर बसला आहे. आता तो फिरत राहिला तर त्याला 10 गोष्टी दिसल्या. मग त्याच्याऐवजी वेळ घेऊन जाग्यावर बसला तर त्याला जेवढं तिथून दिसतं तेवढंच दिसेल. फिरत राहायला म्हणजे सगळ्याकडे कधी दिसत राहील की नाही त्याला. मग प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात विचार येतो की नाही की मागच्या वेळी येताना ही गाडी आली होती, यावेळेला ही गाडी आली, कधी बदलली कोराट. म्हणजे इकडे राम 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 सीताराम काय आता करायचं नाही, कसं व्हायचं. तिथे बसलं की तिकडे बसलं, इथे आहे इथे बघा की तिथे बसलं तर इथे बसलं समजा आणि महाराजांना आपला आपला जप चालू आहे शांतपणे तर महाराज दिसते तेवढंच दिसतं. फार बाजूला तो कोबा दिसतो एवढंच आहे. तिकडे गेलं तर कृष्णमूर्ती तिकडं रमण म्हणजे बोलायचंच काम नाही. रमण म्हणजे जातो ते तुमच्याशी काय बोलतच नाही. तुम्ही बोलायला गेलं तरी बोलत नाही. इथे माणूस तुम्हाला म्हणून ते असं जर ते फिरतं का. आता नाहीला आहे की ज्या वेळेला आपल्याला बसवत नाही झालं किंवा आणखीन काय कारण आहे, बराच वेळ बसलो आहे तर पायाला काहीतरी व्यायाम पाहिजे म्हणून फिरला आला गेला, हे ठीक आहे. तर फिरत फिरत थोडा वेळ जप करू आपण. शेवटी आपल्या जागावर बसतो. फिरत फिरत करायचं म्हणजे डोळे उघडणे ठेवणे भागच आहे. आता ते डोळे उघडे ठेवल्यावर आताच पाहतील असं कसं नाही शक्य आहे. डोळ्यांना सवय नाही ना तशी. आपल्याकडे त्राटक बिटक करायचे ते त्यासाठीच आहे. तर ते थोडंसं तरी तिथं एका जागी नजर स्थिर करायची ती सवय लागावी. की निसर्ग पाहिल्यानं नजर स्थिर आपण बघितले की नाही. लहान मुलं बाळाचं आपण गुरुवारी बाहेर निघले तर ती त्याची नजर स्थिर व्हायला लागली. आपण म्हणतो लहान बाळ आहे एक बिर पहिल्यांदा डोळे घालतात मग त्याची नजर स्थिर होते. त्याला विशिष्ट काय खेळणं काय ते रंग काय ते असं दिसायला लागतं. ती नजर एकदा स्थिर झालेली निसर्गाने करून दिली. आम्ही काही करीत नाही. नजर स्थिर होती तर उपचार करावा लागले म्हणजे निसर्ग आपण ते करतो आहे. पण त्यांनी स्थिर करून नजर दिलेली आपण अस्थिर करायचं काम पुढे किती करतो आणि किती वर्ष करतो. मग खुशीर होत नाही. मग त्याला काय करायचं म्हणून ते विचार स्थिर होते. मग विचार स्थिर होते मग हा मार्ग काढला की बाबा असं करण्यापेक्षा जागी बसा. म्हणजे हे सगळं सांगायला कोणीतरी लागतं. ते जाऊन अशा ठिकाणी बसले आजूबाजूला दिसलं तर एकदा चिंच ते दिसेल नाही तर एकदा वडाचं दिसेल तर पिंपळा दिसेल. आपल्याकडे तिथं काय नाहीच. असं खरं असेल तर आपलं काम सुद्धा किती सोपं होईल नाही. जर समजा आपल्याला जपाला बसायचं आणि बाजूला सगळी झाडी काय समजा नाही काढते कारण कुठे भिजतच ते राहणारच नाही. ठीक आहे बघ तर काय बघेल काय एकदा ओढत एकदा पिंपळ एकदा येतो काय राहणार काय पुढं काय होणार पुढं काय पुढं तिथं काही नाही म्हणजे माझ्या पण लक्षात म्हणजे हे त्यांनी अशा जागा हुडकून काढून जिथे शांतता मुळातच प्रस्थापित आहेच तिथेच आणखी शांतता निर्माण झाली. ती चित्ताला मिळाली म्हणून त्यांची जागा अशी आहे. आता जाता 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 बघूया. हे शिवशंभो तव सत्स्वरूप हे शिवशंभो तव सत्स्वरूप Tava
स्थाने कशास तुमची निवासस्थाने कशास तुमची निवासस्थाने विषय हलाहल विषय हलाहल सर्पचंद्र विषय हलाहल सर्पचंद्र में त्रिशूल डमरू वलकल भस्मे पहिले तर एक शांतीचा भाग आहे. अरण्यात जाऊन राहिले आपल्याला आपल्या परीनं जो निवांत गाठता येणं शक्य आहे तेवढे शक्य आहे. अरण्यात जायची काय आवश्यकता आहे असं नाही. अरण्य आता दुर्मिळ झाले, तिकीट काढून जावं लागतं. कोणाला अभय हेच नक्की कळत नाही. प्राण्यांना, अधिकाऱ्यांना, जाणाऱ्यांना काय अशी अवस्था आहे. त्यामुळं काय तो स्कोप खात नाही आहे. ज्या ठिकाणी थोडेफार अजून बाजूला आहोत आपण, मूळ मोठ्या शहरांच्या महानगर वगैरे काय आहेत त्याच्यापासून दूर होतोपर्यंत जरा काहीतरी थोडी आशा आहे. पण मुद्दाम जायला पाहिजे असं नाही. आपल्याला आपल्या परीनं आपण जर शंकराची उपासना केली आहे तर आज निदान एवढं तरी नक्की ठरेल की माझ्या घरात कुठेतरी एकांताचा कोपरा आहे तिथे आणि त्या ठिकाणी मला काय नाम घ्यायचं ते घेईल. आता घरचे घेऊ देतील तेवढं घ्यायचं हे आपलं प्रमाण कधी शेवटी असं आहे. ते आपल्याला सांभाळलं पाहिजे. पण ते म्हणले अहो तुम्ही तासन तास नाही, तासन तास नाही, 1 तासभर बसतो. मग ते काही म्हणत नाही. तासन तास बसलं की त्यांचा प्रश्न येणार. बरं त्यांना तेवढी नामाची असते तर दुसरा कोपरा ते पकडतील तिकडे, पण तसं होईलच असेल. ती अर्थ भगवंताची कृपा म्हणायची. तेव्हा आता हा एक मग मला इथून येऊन शंकराची उपासना निवांत जाई आपण केलंच पाहिजे. हे जर कळलं तर मला सद्भक्ती
कळली काहीतरी. कारण एकांतात गेल्यावर एवढे महापुरुष झाले तरी वृक्षवल्ली माणूस वगैरे म्हणायचं रिकाम झाले. किती लोक असतात समर्थांसारखे काय लिहून ठेवले ते झाडाचं नावंसुद्धा आपल्याला पाठ करण्याची किंमत एवढी आली, केवढी आली आहे ती नावं. नावंसुद्धा कधी ऐकली नाही आहेत, पण त्यांच्यातनं कुठली वनस्पती सुटली आहे असं वाटत नाही, अशी यादी आहे यांच्या सांगण्यामध्ये. तर अशा तऱ्हेचे निर्जन कुठेतरी असं एकांतामध्ये थोडं बसण्याचा काही सराव, शांत राहण्याचा सराव. मग काय होतं, सारखं लोकांच्यात राहिलं म्हणजे लोकांशिवाय करमत नाही असं होतं. आणि लोक कायमच राहतील असं नाही आपल्याबरोबर. ही वस्तुस्थिती आहे. ज्याचं त्याला काम लागलं. अहो घरात 5 माणसं असेल तर 5 मोबाईलवर असतात, नाही तर 5 लॅपटॉपवर असतात. काय तो आपला टुकटुक त्याचं काय चाललंय हे सुद्धा कळत नाही. आणि त्याला ते काय सांगायचं नसतं, काय चाललंय हे कळत नाही. आणि ते मी परवा म्हटलं आपल्याला तसं आहे अक्षरशः, म्हणजे थाळी घेऊन सुद्धा कुठे कधी फिरलो नाही आपण. नाही आली देवाने वेळ आपल्यावर काय की कुठे थाळी घेऊन बाबा अन्नासाठी मनुष्य फिरला इकडे तिकडे असं काही नाही. पण तो रे नाही त्यावेळेस राम राम एका रामला नाही रे गेला म्हणतो 13 वेळा झालं तरी झालं चल राम म्हणून जाऊ दे एवढं श्राम तेवढं होईपर्यंत आणि तो रे जाणार नाही ते तिथे काय माहिती काय करायचं. पण ते घेऊन मनुष्य हिंडत असते बिचारा काय करणार ते. बरं त्या ते केवढं आहे वस्तू त्याच्यावर अवलंबून आहे. एवढीशी असली सोपी तरी किती आहे, मोठी असली तर ती घेऊन ठेवला ताटलीसारखं एवढं ताटलीसारखी जावं असते ती सगळीकडे घेऊन हिंडायचं. आणि जिथं कुठे बोलायला लागता येतं काय ऐकवत आत्ता येत नाही झाली गेली तुम्ही आता ती घेऊन कुठे ते दुसऱ्या ताटली दुसऱ्या घराकडे काय करावं काय कळलं झाले. हे माणसाची अवस्था आहे. घरामध्ये ते आले वडील की आपल्या लॅपटॉप ती आपल्या लॅपटॉप. मुलाला आधीपासून त्याचा गेम दिलेलाच असतो त्यामुळे तो त्याचाच असतो. तो काय चौकशीतच असतो. ते येतात का नाही जातात का नाही काय हो की एकदम तो त्याला तोपर्यंत त्याला लागलेलीच असते. त्यामुळे ते तेवढं काम बाकी त्याचं काय असत नाही. त्यामुळे त्यांचं एकमेकांशी काही नाही. मला सांगा आपण निर्जन झालो आहोत खरंच फार वेगळ्या अर्थाने झालो. ही जोगांतिक आहे माणसं. आजच्या संबंध जीवनाची जोगांतिक असं तो मनुष्य एकटा पडला आहे आणि तो एकटा पडला आहे ह्याचं त्याला जाणीव नाही. आणि माध्यम आपल्याला एकटं पाडत आहेत याची कल्पना नाही. पुढे काय होईल हे समजत नाही. तर अशा अवस्थेत हे का निर्जन करावे करते आहे. ती माणसं एकमेकांची चांगलीच आहेत. ती एकमेकांना सांभाळूनच आहेत, एकमेकांच्या मदतीचीच आहेत. पण तरीसुद्धा अशी वेळ असेल तर एकमेकांना जपाला बसू देत आहेत खूप अशा तऱ्हेच्या कुठेतरी. कारण शेवटी असं आहे की कोणाचं प्रपंचाची ठेवण कशी होईल हे काय सांगता येईल. आज अशी कित्येक माणसं मिळतात की आम्ही घरात त्या बरोबर साथीदार जोडीदार कोण होतं ते गेले. मुलं आपल्या परदेशात गेले निघून ती काही आपल्याला परत येणार नाही. हात मारलेला कोणी नाही. तर वेळ जात नाही, डोक्यातले विचार जात नाही, भीती जात नाही, काळजी जात नाही. काय करायचं एकटं राहिलं की त्याला आधीपासून सराव असला थोडासा जर ह्याचा काही सराव असेल तो समजा भगवंताचा काय करायचा भक्त असेल समजा तर त्यालाही माहिती आहे ते निर्जन जागी बसतात. आपण पहिल्यापासून बसायची सवय ठेवलेली आहे. आता कोण नाही उलटं त्याची गोडी लागली तो मनुष्य म्हणेल ठीक आहे ते त्यांच्या प्रपंचात उत्तम. आपण आपल्या जपाला मोकळे झालो, आपण आपल्या वाचनाला पारायणाला मोकळे झालो. मग हे व्हायला त्याची आधीपासून थोडासा सराव त्याने केलेला असला तर एकांत मानाला त्याला अवघ्या आधी कळे त्याला असं समर्थाने म्हटलं. एकांत मानाला त्याला अवघ्या आधी कळे त्याला. म्हणून सर्वात पहिल्यांदा जर तरुणपणे अगदी लहानपणे पहिल्या कामाचं येतो एकांत बस. ते कळायला लागल्यावर बाजूला बाहेर गेलं तरी चालेल अशी परिस्थिती असेल आणि जर त्यांची काही तक्रार असेल घरामध्ये तर सांगून का होईना पण आपण एकांतात जाऊ. तर ते झालं असेल तर पुढचं कारण पुन्हा मनुष्य एकटा आहे शेवटपर्यंत. कितीही तुम्ही विचार करा किती जवळचा माणूस काहीच नाही पण शेवटी स्वार्थ असं तत्पर की जो तो राजा हे शेवटी होणार. त्यामुळे त्यावेळेला आपला जो आधार आहे तो आधीपासूनच धरून ठेवलेला आहे. वेळ आली तर ती तयारी नसेल आनंदाने राहतोय. ही जर त्याची तयारी त्याच्यासाठी ते एकांतात त्यांनी जाऊन दाखवलेलं आहे. आणि विषय आला सर्पही आहेत आणि चंद्रमाही आहे. एक शीतलता ते एक जीवाचं ती आपल्याला नुसतं जवळून गेलं तर होतं. त्यांच्या गळ्यात बांधून बसले ते काय फरक पडत नाही. आपण त्याला प्रपंचाचं स्वरूप आहे हे जे काय आहे पुढे की विषय झाला त्या विषय हलाला वेगवेगळ्या मार्गाने मिळतात. किती ना त्यातून बाहेर पडणं कठीण झालेलं आहे. त्यांना कळतं आहे सगळं कळतं बाहेर येता येत नाही. हे विषय झाला विषयच आहे.
त्यांनी इकडे व्यसनाने प्रसन्न केली, संगतीनं प्रसन्न केली, पण त्याने जगासाठी प्रसन्न केलं आणि ते सुद्धा पचवून बसले ते आणि पुन्हा शांत आहे, शांतीब्रह्म आहे पुन्हा. त्यांच्याकडे घेतलं काही नाही ते. आणि त्यांच्या घरला काय वैल करत मस्त बाकी पाहिजे. एकाशा एवढ्याशा गोष्टीवर त्यांचं होतं. आमच्या कपाटातल्या साडीचा नंबर लागत नाही, ड्रेसचा नंबर लागत नाही. वैलकराचा उल्लेख का केला म्हणजे तर ह्याच्यात ते आहे की किती कमी ह्याच्यात ते कसल्या परिस्थितीत राहू शकतात. आपल्याला ती थंडी पडली तर सोसत नाही, 3 पांघरुणं घातली, चौथा अजून आहे का बघतो, हे आपली अवस्था होते. आपल्याला एवढ्या हवामानाशी जुळवून नाही घेता येत, शरीराला इतकं ते त्या अर्थाने खंबवते. मी म्हणतो समजू शकतो की अशी काही सगळी अशा पद्धतीचा सराव असेल असेल. उन्हाळ्यामध्ये त्याला अति पडतं, ह्याच्यात थंडी सहन होत नाही. पण ह्याच्यातलं थोडं तरी निदान ऋतूंना निंदेत एवढं तरी का काय थंडी काय हाय हाय होय होते सगळं असं वाटतं. मग इतकं तरी म्हणू नये. त्याने काय आपल्याला त्रास द्यावा म्हणून का आकाशात काय दिसते काय सोयी माहिती कुठे त्रास देतो का आपल्याला, त्याच्यासाठी आपल्याला त्रास द्यावा म्हणून कसं तोड केलं तसं नाही. त्याचं काम आहे, त्याचं तो काम करतो आहे. माझं काम मी करतो. हा मला पोचून टाकलं जातं. तो जगाला पाणी पुरवणार आहे तेवढं, तो वनस्पतींना जिवंत करणार आहे, हे सगळं करणार आहे. तो करून म्हणून तो तापतो आहे, म्हणून ऋतूंना निर्णय येतो. त्यांना निंदा करू नये ऋतूंची, कारण त्यांचं काम ते करतायत. आणि खरं तर त्यांच्या चक्रात अडथळा करू नये तोही झालेला आहे विषय. हा मला सांगा एखाद्याची निंदा किती चवीनं म्हणू शकला, सगळ्या चवीन जेवेल असं नाही, पण निंदेत चवीनं जेवेल. कारण कोणाचं तरी जो तिथं हजर नाही त्याची निंदा होते. जर तिथं हजर नाही त्याच्याबद्दल काय होत नाही. हजर नाही म्हटलं की त्याचं उडालं सगळं तेव्हा तिकडे गेले, इकडं कसे आले कसे राहिले काय झालं त्यांनी काय करून ठेवलं उद्योग, त्या सगळ्याची निंदा. मग पूर्वीचं आजचं मागचं 25 वर्षापूर्वीचं काय सांगणार. मेमरी इतकी चांगली असते, परीक्षेत नाही उपयोग पडत कुठं काय कोणाला. इथे मात्र सगळी उपयोग पडते. हेच जण बोललेलं 25 वर्षापूर्वीचं एवढंच वाक्य सांगतो. शासन ते व्यक्ती मला ठीक आहे असं दे, आता 25 वर्षापूर्वी बोलले ना, आता 25 वर्षामध्ये गेले. अजून किती वर्ष आपल्याला आयुष्याची माहिती नाही. तर आता ते लक्षात ठेवून सांभाळून कुठं न्यायचं ते आपल्याबरोबर नाही का. मग ते देऊन दिवस आता बरं. आता ती माणसंही काही वेळा राहिली नसेल, राहिली नसली तरी माणसांची तक्रार होते. ते जरी गेले असेल ना तरी माझ्या ते गेले असले ते जाताना बरोबर घेऊन गेले समजा तुम्ही आता सोडून, कारण काय त्याचं होणार आहे. पण इथे चिरी हे विषयच आहे, तुला विचार हे विषयच आहे. कशाच्याही रूपाने विषय हाला आले त्यांना ते फार मोठ्या परिस्थितीत जाऊन बसलेत. म्हणून जगाला वाचवण्यासाठी अमृत पाहिजे. त्यावेळेला सगळ्यांची भांडाभांडी, विष कोणी पचवायचं. प्रपंचामध्ये विचार करा, त्रास कोणी सुचायचा, फायदा जो द्यायला त्याला हवा आहे, प्रपंचाचा लाभ द्यायला त्याला हवा आहे, पैशाचा लाभ द्यायला त्याला हवा आहे, काम कोणी काढायचं हा प्रश्न आहे. तसं ते विषय हाल म्हणजे असे आहेत की याच्यातले कष्ट कोणी सोसायचे, लाभ कोणी घ्यायचं. एकत्र कुटुंबाची अवस्था बिघडली. ती का बिघडली, का माणसं ती कोणी आली, तर त्यांचं म्हणणं आम्ही कष्ट करतो, पैसा यांच्याकडे, असलेच प्रश्न आहेत, बाकी काय नाही. हे म्हणजे हे असंच आहे शेवटी हे विषय आला. मग ही अशी किती त्यांनी त्यातल्या अमृताच्यासाठी अमृत त्यांच्या वाट्याला काही आणि त्यांची तक्रार नाही. तर मी एवढं सोसलं आहे तर निदान माझं त्यांचं काही होणार नाही. तुम्ही एवढं सोसलं आहे, जगासाठी सोसलं, जगाचं कल्याण झालं ना, त्यांना काय ते अमृत मिळालं ना, त्यांना संजीवनी काय असेल जे काय म्हणजे जे आजच्या भाषेमध्ये चांगलंपणा काय असेल ते त्यांना मिळालं ना. आता ते चांगलं करताना काहीतरी निर्माण झालं ते मी पचवतो. तुम्हाला जर आपण सगळं व्यवस्थित तुमचं जेवणखाण झालं ना उत्तम, मग माझे स्वभावाचे कष्ट करायला लागले समज. आता मी जेवलो का नाही हा मुद्दा, मी काही नाही जेवलो तरी चालतं. यांना रामकृष्णांनी ते जे म्हटलेलं आहे वगैरे त्यात आपण सगळं वाक्य असतं म्हणून काय त्यातलं सांगत नाही फार. पण इतक्या जणांच्या रूपाने तू जेवला नाहीस काय असं विचारतात ना. ठीक मग आता काय विचारते, इतक्या लेकरांच्या रूपानं जेवतेच आहे. तसं इतक्या जणांच्या घरच्यांच्या रूपाने आपण जेवलेलेच आहोत म्हणून किती लोक संतुष्ट आहेत मला सांगा. ते हलाल आणि अमृताचा प्रश्न तसा आहे की ते सगळे जेवले आहेत. अगदी सुरा असं काय सगळे त्यांचे काय वाटावटी व्हायची ती ते जे झाले ते त्यांच्यात त्यांना ते सगळं चांगलं मिळालं शेवटी. मग काय त्यांना मिळालं, यांना काय मिळालं, त्यांच्या वाट्याला कोणी काय पाठवलं होतं का, त्यांच्या वाट्याला जे कोण पचवायला तयार नाही जे पळत आहेत त्यांनी त्यांच्या वाट्याला त्याचं दुःख फक्त ठेवलं. मग आपल्या वाट्याला प्रपंचवाले कधी दुःख कोणी वाट्याला ठेवलं असलं तर शंकराचं स्मरण करावं. शंकर काय त्रास होत नाही, कारण त्रासाचं शमन करणारी यंत्रणा त्याच्यापेक्षा मोठी आहे.
ती आपल्याला ते शमन करायला शक्ती देते. त्याला शेवटी आला आपण ती दासबोधातलं वाचतो ना, तर त्यांनी विषय काठी धरलं की ते राम नाम धरल्यानंतर ते त्या विषयाचा परिणाम संपला, त्याचा त्रास संपला. मग असं होतं ना, असं करामध्ये सुद्धा होतं. आपण तर विषयाचा आपल्याला प्रश्न करा, ठीक आहे. पण त्यावेळेला आपल्याला ही उपासना पडली. उपासना कुठे उपयोगी पडते, खरं स्वरूप कळलं तर उपासना उपयोगी पडेल, ठीक आहे. त्यांनी ते केलेलं आहे, त्याने हा निघाल तरी प्रश्न केलेलं आहे आणि तक्रार की तुम्ही असं काय. मग माझ्याच वाट्याला तेवढं असं माझ्या वाट्याचं मी काम केलं, जगाचं कामच होतं ते शेवटी. चांगलं निर्माण केलं आहे, चांगलं निर्माण करताना वाईट निर्माण होतं. सत्वोत्तम प्रजा तिन्ही व्यापून. त्यामुळे तुम्ही कितीही सात्विक काम केलं, कितीही रजोगुणी काम केलं, चांगलं असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर तमोगुणाचं काहीतरी तुमच्या पदार्थ पडणार. रात्रच नाही अशी परिस्थिती नाही, दिवस आहे रात्र आहे दोन्ही चालूच राहणार. बाळ आहे गट आहे चालूच राहणार. हे सगळं असं राहणार. मग त्याच्यातलं जे उणं आहे ते कोणी पत्करायचं. आपण उणं पत्करायला तयार असलो म्हणजे आला प्रश्न करायला तयार असलं तर काय. त्यामुळे उणं पत्कार तुम्हाला भगवंताला दाटेल. कारण त्याचं असं आहे की भगवंताला स्वतःला सगळं उणं सांभाळायची सवय. आपली कोणाची भक्ती असेल मला माहीत नाही, ज्याची भक्ती आहे तो आपली उणी सगळी सांभाळत आहे. प्रसंगाला कोण आहे, महाराज. माझा प्रसंग उठल्यावर कोण आहे, माझी सगळं. किती फरक असतो लगेच. प्रसंगाच्या वेळेला महाराज आहेत आणि प्रसंग संपला की सगळं आम्ही सगळे मिळून जेवायला छान झालं. तर महाराजांनी घेऊन तरी भाषण झालं, ज्यांच्यामुळे प्रसंग निभावा. त्यांनी त्यातलं काय गुण होतं ते घेतलं, त्याला घेतलं या अर्थाने. तर ते जर घेतलं आहे तर महाराज पहिले तुमचं असं करा म्हणजे असायला पाहिजे की नाही. पण ते प्रसंग म्हटला की काय नाही. मग असं जर होत असेल तर त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की त्यांनी अशा पद्धतीने ते घेतलेलं आहे. ठीक आहे, कोणा आहे ते आणा, दुःख आहे ते माझ्याकडे आणा, विषय आला. सर्पाची नुसती लाभत भीती वाटते, ती गळ्यात बाळगून ठेवते आणि त्यांच्या धनावर कशावर कशाचाही काही त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे अशा अर्थाने सर्पमित्र वगैरे असली काही संघटना वगैरे काही नाही बरं का. त्यांचं स्वतःचं काम आहे, ते बसले आहेत आणि शांततेनं त्यांना काय कोणाला कळायला लागते असं त्यांना काय फरक पडत नाही. तर हे त्यांच्या जे स्वरूप आहे त्याच्यातलं मला काय शिकतात असंच काही बाळगायची वेळ आहे. समजा अशी काही माणसाला वेळ येऊ शकते. सर्व चंद्रमय दोन्ही चंद्रमा शीतल आहे खरं म्हणजे इतकं तो या आहेच ना. पण त्याला काही कारणाने का असेना त्यांनी त्याच्याबरोबर त्यालाही स्थान दिले, असं आपल्याला स्थान दिले. ठीक आहे, ह्या जगामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत ना. जग काय माझं आहे फक्त आणि मीच राहावं असं आहे. ते गावाने सगळ्यांनी राहावं. मग त्यामध्ये त्यांच्या दृष्टीनं सरपईसारखं आहे, मांजरीसारखं आहे, कुत्रीसारखं आहे, हत्तीसारखाच आहे. त्यांच्या दृष्टीनं असे म्हैसारखाच आहे. हे सगळ्यांचं जग आहे. सगळ्यांचं जग आहे तर म्हणजे सगळे राहणार. आता माझ्या वाट्याला हा साफसफाईचं काम आहे, ठीक आहे, थांबा, हरकत नाही, हरकत. त्या अर्थाने विषय ह्याला आला सर्व त्यांना नाही सगळं तशी बोलणं नको. मग हे काय आहे, तो वेळ पडली तर त्यांची लढायची तयारी आहे, वेळ पडली तर शस्त्राला उत्तर याची तयारी आहे. म्हणून दुसरं आहे आणि ते अमोघ आहे. ह्या लोकांच्याकडे जी शस्त्र आहेत, ह्या अवतारांकडे म्हणा किंवा काय जे जगून गेले ते आहे ते आज, तर त्यांच्याकडे म्हणा सगळ्यांच्याकडे असे आहेत. त्यांचं संरक्षण आहे, त्याला काय पर्याय नाही. रामाच्या बाणाला पर्याय नाही. प्रत्येकाकडे शस्त्रसज्जता आहेच. कृष्णाच्याकडे वेळ पडली की सुदर्शन हजर आहे. भगवान विष्णूने धारणच केलेले, त्यामुळे शस्त्रांचं महत्त्व त्यांनी कधी कमी लेखलेलं नाही. पण उगाच कुठेतरी टाकलेलं पण नाही आणि टाकलं तर कधी वाया जाणार नाही. म्हणजे किती एक शस्त्र विषय घेतला तर आपल्याला किती त्याच्या बाजू दिसतील की त्यांनी कधीही कशाही अन्यायाच्या कामाला ते सोडलेलं नाही. न्याय करायच्या काळाला सरळ होत नसेल तर मग आता तयार होऊन आणि ते सुद्धा सावध करून युद्धाचे सुद्धा लढण्याचे सुद्धा आपल्याकडे धर्म आहे, नियम आहे. शस्त्र सोडणारे सावधान, त्याला काय करायचं ते करू देतो काय इतकं म्हणायची हिंमत आहे. कारण शस्त्रात ताकद येते तेवढी, नाहीतर मग आडवून टाकावं लागतं असं बघतो ना आपण. कारण भीती आहे, तो त्याच्या आधीच दुसरं टाकेल, तिला भीती आहे, ते दोघेही नष्ट होऊ. त्यामुळं ही अशी लढाई यायला चालली. तर ती त्याचं कारण नाही आहे. तर त्यानं त्याचं काही निर्भय त्याचं शस्त्र एवढं प्रबळ आहे की त्या त्रिशूलावर म्हणून ते बाण नुसता तो रामाने ते दर्भ नुसता नंतर मागं सोडला तर त्याला पळता भीत थोडी झाली. काय करावं, वाचवणार कोण. म्हणजे ते सुदर्शनाचं वैशिष्ट्य आहे. बाकीची सगळी शस्त्र जशी आहेत तसं रामाने मंत्रलेलं नुसत्या त्या दर्भाचं सुद्धा त्याच्या हातात त्यावेळेला काहीच नाही. दर्भाचे काही ठीक दिले मंत्र करून सोडून गेले. त्याचं शस्त्र ते सुदर्शनासारखं आहे. सुदर्शनाचे वैशिष्ट्य सगळी आपली शस्त्र जातात, बाण जातात, सरळ लागेल, पडलं तिथे पडला, नाही पडला तर नाही पडला, तर तो सरळच. सुदर्शन आपलं ते सुदर्शन आहे वाटतं आपल्याला, पण ते प्रत्यक्षात आपल्या मागे लागेल
तुमच्या मागं लागेल, तुम्ही पाताळात गेलं तर तुमच्या मागं ते त्याचा वेध घेईपर्यंत तिथे जाणार. मला सांगा, असंच असेल तर अशी कितीतरी शक्ती असावी, वेदांत शक्तीची उपासना असावी. वेळ पडली तर तेही आहे त्यांची तयारी. आणि डमरू त्यांचा आवडता आहे, इतकं सगळं असून म्हणून ते मृदंग आहे, ते आहे, त्यांची शस्त्र आहेत, ती एक प्रकारच्या आनंदाच्या बाजूचे आहेत. त्यातला हे आहे, नाद आहे, ताल आहे, ब्रह्म आहे, नादब्रह्म आहे. तर तसं आहे, त्याच्यासाठी ते घेण्यासाठी आहे. डमरू, वलकल आणि भस्म. अंगारा वेगळा, भस्म वेगळं. भस्म वेगळं आणि चिताभस्म वेगळं. त्यांची चित्र चिताभस्मापर्यंत तयारी आहे आणि ते त्यांना तेच जास्त प्रिय आहे. कारण निश्चित वस्तू तेवढीच आहे. जगामध्ये जसं उत्पत्ती आहे ती एखाद वेळेला होणार नाही, पण जी उत्पत्ती आहे तिचा विनाश होणारी नक्की आहे. नाशालाही पुनरपी दिसेल, जे जे दिसेल ते यात दृष्टम नष्टम. एवढं जरी एकदा लक्षात राहिलं नसतं, यात दृष्टम नष्टम एवढं जरी लक्षात राहिलं की जे दिसतं आहे ते नाश पावणार आहे, तर माणसाला त्याच्यात फार अडण्यावेळी कारण नाही. काहीही दिसत असते त्याला, ते नष्ट होणार आहे एवढं नक्की, कारण ते दिसतं आहे. भगवंत नष्ट का होत नाही, तो दिसत नाही आहे म्हणूनच ते तसंच आहे. आणि तो तसाच आहे. आपल्याला सगुणाच्या आपल्या आधारासाठी आपण केलं आणि तो त्यात आला, त्याला कुठेही येणं शक्य आहे म्हणून तो आला. त्यामुळे पृथ्वीला मला विचारलं, ते म्हटले तर की देव म्हणजे काय, आंबा समज. आंबा काय देव म्हणजे? ठीक आहे, झाड समज, दगड समज, त्यांना काही ते म्हणले, कारण त्याला काही नव्हतं, त्यात तो त्यातही असू शकतो. तो फळातही आहे, तो झाडातही आहे, पाण्यातही आहे, सगळ्यात आहे. तुला काय कुठे बघायचं तिथं तू पाहण्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे, तुला तिथे दिसू शकेल. ही स्वीट आहे, त्यांची आहे. मग आपल्याला या बाजूने दुसऱ्या बाजूने ते ह्या अशा तऱ्हेचं त्या नादब्रह्माचे आनंद घेणारे ते आहेत. अत्यंत कमीत कमी वलकल म्हणजे अत्यंत कमीत कमी ह्याच्यात वस्त्रात अत्यंत कमीत कमी गरजात राहणं असं मी त्याला समजतो. त्यांची वलकल धारण करणं म्हणजे गरजा कमीत कमी असणं असं आहे. तर गरजा कमीत कमी असणारा मनुष्य हा सुखी मनुष्य नाही काय सांगायचं. जसं निरपेक्ष मनुष्य हा अत्यंत सुखी असतो, निस्वार्थी मनुष्य अत्यंत सुखी. स्वार्थ आला की घोटाळा आला, अपेक्षा आली की घोटाळा आला. तसं त्यांच्याकडे हे अत्यंत कमी गरजात आहे ना, त्याला कधी जगाच्या अडचणी येतच नाही, कारण त्याच्या गरजाच कमी आहेत पाहतो. त्यामुळं ते कमी गरजाचं एक खूप चांगलं शास्त्र आहे आपल्याकडे. कमी गरजा आहे. आपल्याला आठवलं जाईल तर कुंडी महाराजांचे मामा आपल्याला मागे बोलले होते, हे होते तहसीलदार होते त्या प्रांताचे मामलेदार त्या काळातले. तेव्हा मातृनिष्ठा किंवा पितृनिष्ठा त्याच्याबद्दल मागे सांगितलं. तेव्हा हे बोलले होते, ते आठवत असेल. तेव्हा धोत्राची पानं नवीन घेऊन आले, जाताना ऑफिसला जायचं म्हणून नेसले आणि रोज आईवडिलांना नमस्कार केल्याशिवाय ऑफिसला जायचं नाही. इंग्रजांचा काळ 1895च्या काळातली गोष्ट आहे. तर त्यांना नमस्कार केल्याशिवाय जायचं नाही. त्यामुळं नमस्कार केल्याला गेल्यावर आईने विचारलं की अरे अजून विनायक म्हणा, तर विनायक अरे अजून 4 दिवस आले असतील आणि 4 महिन्याची ही काय आधीचं धोतर होतं ते नवीन नेसलंच का? म्हणले खरं आहे. गेली ती धोतर वेळी करून ठेवली, जुनी धोतर होती ती नेसवायला पैसे केले. ह्या 2-4 महिने आले असते तर मग आपण कशासाठी गडबड केली? तर वस्तू आपण गरज नसताना वापरली आहे, म्हणजे कुठंतरी आपल्याला गरजेला वस्तू कमी पडणार आहे. हा आपला सिद्धांत आहे की कुठेतरी गरज असताना वस्तू कमी पडणार आहे, कारण आपण ती आधी गरजेच्या वापरलेली आहे, गरज नसताना वापरली. म्हणून आईने ते सांगितलं. म्हणून त्यांनी ज्यावेळेला नोकरीचे उशीर झाला आणि त्यांना ते आई जाऊ नको म्हणली वगैरे म्हटले, तर त्याच्यावरती पुढे त्यांच्यावरती मोठी त्यांना बोलावून घेतलं आणि जबाबाला विचारलं काल का आला नाही? तर म्हणले आई जाऊ नको म्हणाले, मी आलो नाही. आई जाऊ नको म्हणाली म्हणून तुम्ही काय समजता काय? नोकरी मिळाली ह्यावर त्यांची शासन काय होतं आपल्याला माहिती आहे. एका क्षणात त्या क्षणी त्यांनी काढून टाकलं असतं, काय काही केलं असतं, शिक्षण कुठलीही केली असते. कारण त्यांचा कॅम्प होता. आज जसं हे आठवले कॅम्प वगैरे येतात की नाही बाजूला, तसं त्या काळात ते मोठे जे कॅम्प पाहिजे त्याला किती दप्तर घेऊन तिथं जायचं, तर ते ड्युटी म्हणून त्या ठिकाणी जायचं. तेव्हा ते त्यावेळेलाही ते म्हणायला तयार झाले. ते म्हटले तुम्हाला याच्या परिणामांची कल्पना नाही आहे काय? म्हणजे मला माहिती आहे. तुम्हाला म्हटली आजच्या राजीनामा द्यावा लागेल. देईन म्हणले, देईन. आज ह्या पोस्टवरच्या माणसाने एका दिवसात राजीनामा द्यायची गोष्ट सगळी आहे का? आपल्याला कंपनी बंद पडेल की काय बंद पडेल की काय म्हणून झोप लागत नाही, ती बंद पडत नाही, होते व्यवस्थित सगळं, काय काळजी करायचं कारण नाही. पण तरीसुद्धा
त्याच्यानेच काळजी होती. ही तर आत्ता राजीनामा, आणि ते काय मंजूर करणारे ते, तिला काय अंमल त्यांचा दुसरं काय हेच नाही. तर म्हणले देतो. त्यांना जबाब देते की असं कसं काय म्हणू शकतात. जसं असं म्हणू साहेब चुकलं, आमकं सगळं पाया पडतो, आमकं करतो, तमकं करतो, काही नाही देतो. म्हणजे असं तुम्ही कसं काय म्हणू शकता. म्हणजे माझ्यावर सरकारच्या नोकरीने जे उपकार आहेत त्याच्यापेक्षा याचे उपकार जास्त आहेत. कमीत कमी करा. आता नोकरी गेली तर कसं तरी राहावं लागणार असं होतं ना. त्यावेळेला काय दुसऱ्यांनी घेतलं असतं का. आणि हे त्यांचं राज्य होतं, त्यांनी दुसरीकडे काम करून दिलं असतं का. नाही. तरीसुद्धा सरकारच्या उपकारापेक्षा माझ्यावर आईचे उपकार जास्त. काय शेवटी कमीत कमी गरजांचे असतात, कमीत कमी गरजा राहता येते त्याला. त्यामुळे हे सुद्धा काय बरोबर आहे. अजून 4 महिने येईल तर ठीक आहे. 4 महिने काढून ज्यावेळेला अगदी खराब होईल, त्रास म्हणजे जाता येणार नाही, ऑफिसला आपल्याला ते व्यवहाराला जमणार नाही असं ज्यावेळेला होईल त्यावेळेला बदलू. ते असं राहणारे माणसं आहेत वरकरी. म्हणजे आपल्याला ते आहे, ती बसवा म्हणजे हे आहे, पण ती अटाळ गोष्ट आहे. आणि त्यांनी ती कपाळावर बसवून ठेवली आहे, ही अटाळ आहे. त्यांच्या दृष्टीने त्यात काही फरक पडत नाही. म्हणून आपल्याकडे सत्पुरुषांनी जर काय शिकवलं असेल, जगायला कसं शिकवलं याच्यापेक्षा मरायला कसं शिकवलं ते म्हणतात. मी मरायला शिकवलं, मला म्हणायचं मी तर मरणाची शाळा काढली. कसं म्हणावं ते, कसं म्हणावं ते बरोबर आलं की कसं जगावं आपोआप करतं. मरणाचं स्मरण असावे हे का म्हणाले, मग हरेवस्तीचं जाणार व्हावे ते होतं आपोआप. कारण ते स्मरण आहे. उद्या जायला लागलं तर आजच करून घ्या म्हणून बसलो रात्री. उद्या काय सांगता येते, काय होणार नाही. ते आहेत बसले, पण तरीसुद्धा त्यांची तयारी काय आहे. तयारी ही आहे की हे कपाळा जवळून ठेवलेले तिथं बसून बसले. तिथं काय ते असं म्हणजे जे भीतीने माणसानं नुसतंच पाहिजे तिकडे जातो सुद्धा इकडे जातो राम 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 चाललं तिथं पुढे जावं लागतं कुठेतरी तिथून पुढे. मग तिथून ते जाताना वाटत जातो बसून का आहे तिथूनच काय असणार आहे मला. आणि जर काय असणार आपल्याला जायची वेळ आली आपण नटणार ना. जर विचार केला तरी जाण्यासाठी भीती. जर समजा तिथे काही असलं आणि त्याच्यामुळे काही काय भयानक वाटत असलं मग कुठे असणार. त्यामुळे तसं काही नाही, पण ते तसं काही नाही म्हणून वाटत नाही. परत ते परत वाटतंच. दुसऱ्याचे बघितलं तरी वाटतं माणसाला काय असंच आपलं म्हणणं. आता तसंच होणार त्यांचं जर ते झालं ते अंमलदार झाले तरी त्यांचं तेच झालं नाही शेवटी. मग काय आणि वेगळं होणार. त्याचं बसवायला बसले म्हणजे याचा अर्थ त्याच्या पुढे गेले. पृथ्वीच्या ज्यांनी ओलांडलेला आहे त्यांना ह्या जन्मातील शरीराचं काय कौतुक आहे. मग आपोआप बाकीच्या गोष्टी सगळ्या खाली आल्या. कारण ते त्यांनी ओलांडलेलं आहे तर जीवनाची किंमत काय आहे, याच्यात किती काय आहे आणि करायचं काय आहे त्याचं, ते साध्य काय करायचं ते कळलेलं आहे. ह्या शांती देवा जगतो पैसा हा शांती देव आहे. त्यामुळं जेव्हा कधी कधी काळी कित्येक वर्षाने कधी काही वेळेला युगाने सुद्धा असा प्रसंग येईल त्यावेळेला त्याला कधीतरी भाग घ्यावा लागतो. नाही तर त्याला काय भाग घ्यावा लागत नाही. जगामध्ये काही घडामोडी कमी चालू आहेत का. आपल्या घरात घडामोडी चालू असतात बरोबर. ते जे चालू असतात भाग घ्यावा असं वाटतं. नसला संबंध तरी असं वाटतं की हे करता येते चुकी आपण जरा 2 गोष्टी सांगा. कारण आपल्याकडे अनुभव असतो ना. त्यामुळे असं वाटतं की असतं म्हणजे आता आपण म्हणायचं तुम्ही म्हटलंच पाहिजे आपल्याला. तर त्यामुळे तो अनुभव असतो त्यामुळे आपण त्यांना सांगावं. म्हणजे ते जगामध्ये आपल्या घरामध्ये एवढ्या हालचाली होतात त्या भाग न घेता चांगल्या अर्थाने ना. हे भाग न घेता म्हणजे जबाबदारी झटकण्यासाठी नाही. भाग न घेता शांत चित्ताने आनंदाने राहणं ही गोष्ट घरात सुद्धा किती कठीण आहे. विचार करून बघा की 4-5 महिन्याचं घर आहे पण त्याच्यासुद्धा त्यात भाग न घेता आनंदाने राहायचं. आनंदाने राहायचं कर्तव्याला तत्पर आहे आणि भाग घेत नाही ही सगळी स्थिती आहे. त्यामुळे ह्यातल्या कुठल्या भक्ताची आग आली आणि ती गेली नाही तसं नाही. हा संतोष एवढ्यावर प्रसन्न होणार आहे. एवढंसं केलं असेल तरी सुद्धा त्याला काय देऊन टाकतील, राज्य देऊन टाकतील असली त्यांची देण्याची पद्धत आहे. म्हणजे तसं त्यानं त्याचं भाग नाही असं नाही, पण जे काय आहे ते हे म्हणून त्याच्या पुढचं आहे. शांती देव हा जगत होते ते आपल्याला कळले. ते कसे जगले निदान कसे जगता आहे ते कळले. आजही त्यांचा प्रेझेन्स आहे तसंच आहे. त्यांची जगण्याची पद्धत आहे तशीच आहे. हे आपले जे फरक वाटतात हे झालं युग आला अमकं आलं विज्ञान युग आलं अमकं युग आलं तमकं युग आलं त्यांच्या दृष्टीने काही युग काय ते असे किती युग होऊन गेलेले आहेत. त्यामुळे उत्पत्ती स्थिती प्रलय सगळं त्यांना माहिती आहे. असं त्यांना माहिती आहे. त्यांची त्याकडे बघण्याची दृष्टी कशी आहे. आपण सुद्धा थोडे मागचे पुढे मी याचा स्वभाव विचार करतो. एक मागची पिढी अजून एक मागची पिढी साधारण माहीत असण्यासाठी एवढी जर साधारण समजून घेतलेली असली पिढी म्हणजे अगदी आपल्या घरातली पाहिजे असं नाही वातावरणातलं कुठे आपल्या वडिलांच्या बरोबर किंवा आणि आपल्या आजोबांच्या बरोबर अशी असलेली पिढी काय फार मोठा फरक पडला आहे असा विचार केला होता. तसेच प्रपंच होते, तसेच सुखदुःख होती, तसेच ते पण म्हणजे मी म्हणत नाही पण ते पण तसेच त्यांचे मतभेद होते. भांडणं म्हणत नाही कारण कशा लोकात तर त्यामुळे ते तसंच होतं. पण त्यांनाही काहीतरी त्याची दुःख होती
ते एकमेकांना सांगत होते काय चाललं होतं त्यांचं. तसं ते आजोबांच्या वेळेला तेच होतं, ते वडिलांच्या वेळेला त्यांचे मित्र त्यांचं ते तसंच होतं. हे आपल्या पिढीला काय वेगळं होणार. त्यांना ज्याला हा म्हणून म्हणतो नेहमी मोठ्या ब्रॉड स्पेक्ट्रम विचार करा, म्हणजे ती गोष्ट एकदम लहान झाली. ते शक्य आहे. आपलं दुःख म्हणून जर मोठं धरलं तर केवढं तरी आहे, बरोबर आहे. कारण आपण ते ठरलंच तसं की माझ्या बापाने मी मोजतोय ते, म्हणून तर त्याच्यापेक्षा ते मोठं वाटतं. मी जगाच्या पटलावर बघितलं तर अरे बघा असे कितीतरी घटना आहे. एखाद्याला काहीतरी अडचण येते होती, त्याला वाटतं आता काय सगळं जगामध्ये काय होणार नाही. अजून मी अजून एक 10 लोकांना भेटला, त्यांना त्याच्यापूर्वी कधीच होऊन गेलं, त्यांची ऑपरेशन झाली, ती त्याच्यापुढे फिरतायत 25 वर्ष झाली, ती 7 हे झालं त्याला 25 वर्ष. आता तुम्ही काय काळजी करू नका. म्हणजे आपल्याला वाटतं हो याच्यात काय काळजी करण्यासारखं नाही, उपचार करण्यासारखं असेल ते केले. मग आता त्याची काळजी काय करायची, काय करायचं कारण नाही. हे लक्षात येतं पण ज्यावेळेला असं बोलतो तेव्हा. म्हणून महाराजांनी विशालतेचं दुकान घातलं म्हटलं. थोडी विशाल दृष्टी आहे ती असेल तर दुःखाचं प्रमाण आपोआप कमी होतं. जगात जेवढी दुःख त्याच्या मनानं आपल्याला वाटायला लागलं काय नाही. हे केव्हाही पटण्यासारखी परिस्थिती जगामध्ये आहे, हे सुदैव नव्हे संधी हे बघण्याची. हे काही चांगलं आहे असं मी म्हणत नाही, पण ती संधी आहे ना, म्हणून हा शांतीदेव राहू शकतो. स्वरूप करो सब
काय घ्यावं, भगवान शंकरांच्याकडून काय घ्यावं, हे त्यातलं आहे. अल्पसाधने प्रसन्न होता. चांगल्या अर्थाने बघा, प्रपंचामध्ये यदृच्छाला संतुष्ट आहेच आहे, पण जसं मिळेल दैवे मिळेल त्याची खावे, राम कृष्ण हरी राम म्हणतो ना आपण, पण करतो का? ते त्याच्यासाठी दैवे मिळेल त्याची खावे. मग कशाला आदल्या दिवशीपासून एवढं प्लॅनिंग त्याच्यासाठी? हे चिरा भाज्या जिरा धुवा, लमकं करा, तसं करा. हां ठीक आहे, रोजच्या माणसाला काहीतरी अन्नपाण्याची सोय करावीच आहे, बरोबर आहे, पण ती अशी झाली तशी झाली. काल ही भाजी केली तर आज तीच कशी करायची? अहो काल तीच भाजी, काल मी तोच होतो. काही सुधारलं का आणखी चांगली भाजी करण्यासाठी? काही नाही, तसंच काय हरकत आहे? कालची भाजी असली ना आज तीच असली म्हणून काय झालं? ताजी केली खरं तर खिचडीसह जाण्यासारखी आहे, म्हणजे आपली परिस्थिती पाहता. कालची माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा जर तुम्ही 2 पावलं खाली असेल तर मी शिळीत खावी अधिक चांगलं आहे खरं सांगायचं. पण विचार नाही मला त्याचा. काल कोटाटात हात परत हेच, काल ती धंदळीच, हे मग आधी परत धंदळीच का? नाही बिघडलं त्याचं काम. हां असं ठीक आहे, ती सगळी पोषकच आहेत. बरं असं काही लगेच माणसाला एक भाजी दुसऱ्यांदा खाल्ली म्हणजे कुठे उत्तर द्यावं लागणार आहे, त्रास होणार आहे, काही मेमो मिळणार आहे, असं काय आहे का? काय नाही, पोटाची तक्रार नाही पडू बाबा, काल ही घेतली तुम्ही आज परत तीच पाठवताय, काय अजिबात तुम्ही आनंदाने खावा, आनंदाने मिळून सगळं बसवायला तयार आहे, शक्ती द्यायला तयार आहे, गुणधर्म आहेत ते सगळे द्यायला तयार आहे. पण कसं आपल्याला वाटतं हे कालची म्हणजे असं ती कालची आहे, परवाची आहे, काय म्हणत 3 दिवस ती केली, त्यांना नसेल मिळाली, ही जडली असेल, बरं आपण आणण्याची खर्चसुद्धा खर्च करायचं तर घेतो तसं. मग दुसरा आणतोय, दैवे मिळेल त्याची खावे, रामकृष्ण हरी राम. पुढे आपल्याला रामकृष्ण हरी राम दुसरं काय सांगितलं नाही, तेवढंच सांगितलं म्हणाला. मग ते म्हणण्याकरता जे करायचं, मग ते दैवे मिळेल त्याची खावे. मग खरं सांगायचं तर म्हणजे कल्पना म्हणून फक्त बाळगतो आम्ही, काय अगदी असं म्हणत नाही की असं घडलं वगैरे. पण समजा घरात असं म्हणतोय, तुम्ही जो काय स्वयंपाक करा ज्या पद्धतीनं जेव्हा जसा करणार, आता ऑफिस असेल तर त्या वेळेला करतीलच तो प्रश्न, पण समजा सुट्टी दिवस आहे किंवा मनुष्य दिवस आहे किंवा वेळेचं बंधन नाही आहे तर त्यावेळेला ते करेल. तुम्ही जेव्हा करेल त्यावेळेला आपण जेवू, आणि जेवल्यानंतर जेवताना आणि जेवल्यानंतरसुद्धा आनंदात आहे. म्हणजे अवघड आहे, अवघड आहे, बरोबर आहे, मलाही कल्पना आहे हे अवघड आहे. म्हणून म्हटलं असं समजा असलं तर त्या घरच्यांना किती सुख आहे, बाकीच्या करणाऱ्याला किती सुख आहे. बाबा काही नाही, आज काल काय जाता आलं नाही, कुठे भाजी नाही आणता आले, अमकं नाही आणता आलं, सगळं पाहिजे बरोबर आहे, पण आज काही शक्यता नाही. मग काय आहे, घरात खाते बटाटे काय असेल ते तिथं केलं, ठीक आहे, काय हरकत नाही. उपाशी तर नाही ठेवलं, ते तर ते निर्जन अरण्यात बसले, काय कोण काय देऊन नैवेद्य दाखवणार आहे का ते माणसं? गाव घाबरतो माणूस तिकडे जायला निर्जन अरण्यात, कटाळून घेऊन सुद्धा तो निम्यात जाईल अशातला काय भाग नाही. आणि शेवटी भगवान शंकर सगळीकडेच आहेत म्हणून तिथे एखादं झाडाकडे असला त्याच्या नैवेद्य दाखवणार तरी सुद्धा निवडण्याची शक्यता जास्त, बरोबर आहे ना? मग आता काय करावं, काही नाही करावं, नैवेद्य मिळेल त्याची काय, ते बसले ते निर्जन अरण्यात, तिथे काय सुद्धा पाणी करायला. आता माहिती नाही मला वातावरती वगैरे काय हाकवले होत्यात, ते काय करतात काय माहिती नाही. ते एकटे बसले, त्यांचं आपलं निवांतपणे काम झालं, काय तुमचं चाललं चालू दे. त्यांच्या ध्यानावर, त्यांच्या श्वासावर, त्यांच्यावरच ते जगतात. श्वासावर जगणारी माणसं आपल्याला आत्म्यात जगायला काय हरकत आहे? भले घरचं असलं फोडले टाकलं, काय फरक पडला मला? उलटं ताजं करून दिलेलं आहे, त्याचंच वाया घालवलेलं नाही. आपण ते आधीच शिकलो, गरजा कमी असा नाही जर असेल तर आनंदाने राहील. मग आता इथे ही जी संतुष्टी आहे त्यांच्याकडे, त्यांच्या बाबतीत प्रसन्न होण्याचा प्रश्न आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रश्न आहे, आपल्याला मदत करण्याचा प्रश्न आहे. थोडंसं कमी नाव घेतलं ते असू दे महाराज सुद्धा कसं म्हणाले, ते तेच म्हणाले, ही सगळी मंडळी तसंच म्हणून राहिली आहे की ठीक आहे, त्याला आठवण आहे ना आपली, अरे काय याच्या खाली किती आला, त्याला आठवण आहे ना आपली म्हणून तो आला ना. मग आता त्याला वेळ दिला, अरे का वेळ दिला, त्याला आठवण आहे, तेच कळे ना, आज त्याला आपली आठवण आहे, रामाची आठवण आहे, एवढं तरी आहे, रामाच्या नावाने करलं ठीक असं. अल्पसंतुष्ट आहे त्या अर्थाने, अल्पसाधने प्रसन्न होतं. असू थोडंसं एवढंसं असतं तरी भास किंचित असलं तरी होतं. तर ते अल्पसाधने, आणि खरं सांगायचं ना तर जे आपल्याला ज्या पद्धतीनं समजा म्हणजे चांगलं आहे, प्रेमाने वाढावं, प्रेमाने करावं, सगळं ठीक आहे, पण तरीसुद्धा ते त्याला ते पुढंच होतं. खरं सांगायचं तर जास्त जेवलं ना माणसाला त्रासच आहे. आज मग डॉक्टरांच्याकडे गेल्यावर मग ते सांगतात ना, तुम्ही असं करा, एवढ्या कॅलरीजच घ्या, त्याच्यापेक्षा जर जवळ का पुढं तुम्हाला प्रॉब्लेम येईल वगैरे, ते सगळं ते यादी दिली किंवा आपण बरोबर करतो ते सगळं. मग 2 घास, मग आपल्याला आधीच सांगून टाकले भुकेपेक्षा 2 घास कमी खावं असं म्हणलेलंच आहे. मग आपल्याला समजा घरातले 2 घास आणि 4 घास कमीच वाढत आहेत,
त्याला हातच जोडले पाहिजे खरं म्हणजे. ते डॉक्टरांचे ते पैसे नाही का वाचले त्यांनी आपल्याला, पुढे आपल्याला ते यादी देणार, मग आपण ते बाजारात घेऊन जाणार, मग ते सगळे वस्तू आणणार, ते सगळे खाणार, मग त्याने आमचं काय ते वजन कमी होणार, काय होणार ते होणार. तर हे सगळं करण्यापेक्षा ते 4 घास कमी खात आहेत, तब्येत चांगली राहील, उत्तम एकदम टकाटक माणूस राहील, कारण कमी खातो. म्हणजे हे उलटं आपल्या उपकारच आहे. आणि ते तर आपल्या बाबतीत आपण त्यांच्याकडे देव आहे म्हणून त्यांच्याकडे जातोय, तर ते आपण एवढंच काहीतरी केलं, एक वेळ मला घेतली, नमस्कार केला. रंगाच्या चरित्रामध्ये कितीतरी गोष्टी आहेत, चुकून जरी त्याच्याकडे भक्ती झाली तरी त्याचा उद्धारच केला, चुकून भक्ती झाली जाता जाता असे झालं चुकून तरीसुद्धा. मग एवढं करणाऱ्यांची म्हणून ते अल्पसना झाले, पसंत नव्हतं. आणि त्यांना देण्यामध्ये हा चांगला, हा वाईट, हा अमुक, तो तमुक असा आहे, त्याची तपश्चर्या आहे. तो राक्षस असला तरी त्याने त्याला वर दिली. अडचण आहेत बघा तुम्ही तिथे निर्माण झाले पुढे, हे बरोबर आहे. पण त्यांनी देताना भेदभाव नाही केला, त्याने देताना सगळ्यांना केला. तो सुर नर ते तिकडे आहे ना, नर असुर हे तिथं क्षणभरी तरी तो हे आहे. तसं हे आहे की असुर नर वरही देतात. ते म्हणतात असं नाही, ठीक आहे शस्त्र दिलं, त्याला काय पाहिजे राज्य दिलं, काय द्यायचं ते दिलं. आपल्याकडं मागणं मिळालं तरी खूप झालं, वाढण्याची वेळ ती मोठी घेऊन त्या कोर्टात जावं लागते, तिथे प्रवेश राहणार, त्या आमकं करा तुम्ही करा, किती मागणी त्याच्या आहेत. पण उचलून आपल्या हाताने दिलं बाबा, केवढा आनंद आहे खरं. आपल्या हाताने टाक, मला तर नेहमी वाटतं की काही द्यायचं असेल तर आपल्या हाताने देऊन टाकावं. मी लिहून ठेवले, याला एवढं, त्याला तेवढं, त्याचं 5% त्या 10% म्हणजे असं झालं तर तसं होईल, तसं झालं तसं होईल, काय आपण बघायला नाही. त्यापेक्षा दिलं, त्याला प्रसन्नता वाटली, झालं, त्याचं काहीतरी काम झालं, उपयोगाला आलं तर ठीकच आहे. पण आपण निरपेक्षपणे द्यायचं, ते शेवटी देणार, ते मिळणारच, आपणच द्यावं सर. मग आपण दिलं तर, पण त्यांनी दुरुपयोग केला तर, मग माझ्याकडे नाही राहिलं तर, मग मी उपाशी राहिलो तर, मला घराबाहेर काढ, ह्याला काय अंतर आहे. घराबाहेर देवच आहे, आधी देव आहे, एवढं लक्षात ठेवून तरीच आहे. ज्याच्या नावाने दिलं तो बाहेर नाही आहे का, मग तो कुठेतरी नाही का सोय करणार. पण असं ती काय खात्री वाटत नाही. आणि त्यांना मात्र ते आपल्याला एवढंसं काहीतरी केलं तरी एवढं देऊन टाकतात ते. आणि ते हाही विचार करत मी हा असुर आहे. त्याच्याकडून आपल्याला दान देताना सुद्धा 4 वेळा म्हणत येतं की नाही की सत्पात्र दान झालं पाहिजे, आधी दान व्हायची पद्धत आहे. त्यात ते सत्पात्र दान म्हटलं की आणखी चौकट, कारण पात्र कोणी ठरवायचं. विनोबाने म्हटलं तेच बरोबर आहे खरं घेतात. विनोबाने सांगितलं ना, ते आपल्याला बरोबर सांगितलं आहे की सत्पात्र माणसं दान देताना एवढा म्हटले सत्पात्राचा विचार, आणि बरोबर आहे. ते तिकडे गीतेच सांगितले, ते लगेच वचन ते पाठांतर आहे, ते त्यातलं पाठांतर म्हणून दाखवतं किंवा ते जे काय असत्पात्र दान आहे तर त्यामुळे ते आपल्या गेली होईल ते होईल, आणि त्यापेक्षा असं करू नये, स्वतंत्र दान करावं, सगळं ठीक आहे. विनोबा म्हणले आपल्या तोंडात ज्यावेळेला घालतो त्यावेळेला पात्र काही विचार करतो. मुद्द्यावर म्हटले माझ्या तोंडात अन्नाचं दान द्यायला मी पात्र आहे का घ्यायला, असा विचार कधी केला आहे का. मग आपण केला नाही. मग अगदी त्याचं एवढेच चिडकी काढायचं काय कारण नाही, ठीक गरज आहे, आपण दिलं, आपलं काम झालं, पुढे काय असेल ते बघायचं बरं. बरं दिलेलंच आहे, अर्पणच केलेलं आहे, आपण तर कशाला बाकीचा विचार करायचा, तू बघते बरं. आपल्याला आधीच काय विचार करायला तर दिल्यानंतर तर काहीच करू नये, कारण दिल्यानंतर विचार केला म्हणजे न दिल्यासारखंच आहे. ते काय झाले पुढे आपल्याला जर ती पुन्हा सर्टिफिकेट टाळून द्यायचं असलं, उपयोगाचं काय असेल ते, तर मग द्यायचं काय, त्याच्यात देऊच नाही. म्हणजे हे विचार खरं, पण त्यांच्याकडनं तसं त्यांचं काय म्हणतो असं ठीक आहे, पण तपश्चर्या करतोय ना, मग त्यामुळं काहीतरी त्याला दिलं पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे किती आहे, म्हणजे वाईट वागणार बघा आहे का, आपण त्याला काय नाही देणार, तो चांगला वागू मग त्यांच्याकडे बघायला देत आहे, ठीक आहे. अगदीच दुरुपयोग तुम्हाला दिसतोय, नाही तुम्ही दिलं खरं आहे. पण जर आपल्याला एवढा जर पात्र जर कळत असेल, परिस्थितीचा अंदाज आपल्याला येत असेल, त्याचा काय विचार आहे मनामधला तो कळत नसेल, तर आपण द्यावं आणि हात जोडून मोकळं व्हावं, चांगला काहीतरी वापर कर म्हणावं. समजा आपल्याला काय म्हणायचं आहे ते म्हणावं, त्याचा चांगले कमी वापर व्हावं म्हणावं, सोडून द्यावं. त्याने असुरांना वर दिले, माणसांना दिले, देवांना दिले, त्यांनी काय भेदभाव केला नाही. एवढा केवढा भेदभाव आहे खरं म्हणजे तुमची भेदाचीच गोष्ट आहे. मुळामध्ये हे फारकच आहेत सगळे ना. सत्वराजामध्ये फरक आहे, हे सात्विक आहेत, ते राजस आहेत, माणसं आपण बघतोच आहे रजगुणी आहे, आणि ते तर काही प्रश्नच नाही. ते रजगुण तमोगुणानं सगळं राज्यच आहे सगळं. तरीसुद्धा ते जर तपश्चर्याला बसले तर त्याला काय केलं पाहिजे. अशा तऱ्हेनं त्यांनी असुरांना दिलं. असुर नरसुरा वरही देता, उत्पत्ती स्थिती विलय सगळं पाहिलेलं आहे. त्यांनी जन्माला आलेलं पाहिलेलं आहे, उत्पत्ती स्थिती विलय पाहता तुम्ही सगळं आपलेही पाहिलेलं आहे. आपण घर बांधलं, आपल्या मनात सगळं केलं, सगळं झालं, आणि काय समजा कशानं घरी त्याला धक्का लागला, आपल्याला राहता आलं नाही, ती पडलं, काय झालं, अहो एवढ्या जगाचा विलय होतो, आपल्या घराचं काय आहे असं विचार केला तर सगळंच. आपल्याला शिवभक्ती कळली काय म्हणणार, आणि कुठे आपण तसे ह्याच्यावर रस्त्यावर आलो.
रस्त्यावर सुद्धा आपल्याला झोपडी उभी करण्याबद्दल आपली परिस्थिती आहे, तर आपण कशाला त्याचा विचार करावा. पण तो विचार काय सुटत नाही, त्या आसक्ती काय सुटत नाही, ते मन काय त्यातून राहत नाही. मग त्यासाठी त्यांनी हे उत्पत्ती स्थिती सगळं पाहिलेलं आहे, विलयही पाहिलेलं आहे. मग विलय ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्या भक्ती कळली, विलयाला जे शांत राहू शकले त्यांच्यावर कृपा आहे त्यांची, हे नक्की. तर तसं कृपा त्यांनी करावी हा त्यातला भाव आहे. आणि त्यांना दुसऱ्यांनी हे सगळं पाहून त्यांच्या ध्यानावर, त्यांच्या शांती देऊन त्यांच्यावर काही परिणाम मिळतात त्याच्यामुळं अस्वस्थ नाही. आपल्याला ते घर बांधणं म्हणजे वर जातो डोक्यात शिरते, संपत्ती आली म्हणजे डोक्यात शिरते, सत्ता आली म्हणजे डोक्यात शिरते, काय जे असेल ते सगळं आपल्या डोक्यात जातं. ते खाली काय यायला तयार होते. त्यांनी आलेली पाहिले, गेलेली पाहिले, हे सगळे मिळवलेले पाहिले, गेलेले पाहिले, जगामध्ये एवढे झाले सगळे पाहिले, सगळे विलयाला गेलेले तेही पाहिले. आपल्याकडे आपण 1000 वर्ष मागे जा आणि बघा किती राज्य होऊन गेले. आम्ही शरीरांचं आम्ही शक्य सांगतो, तुम्ही UPीत जावा, MP जावा, हे शक्य बिल काय तिथं काय माहीत नाही. म्हणजे जे शिककर्ते होऊन गेले ते त्यांच्याकडे नाहीत, त्यांच्याकडचा शिककर्ता वेगळा आहे ना. म्हणजे इतकंच ते आहे त्याबद्दल तुम्हाला नाही, पण जे आहे ते एवढंच आहे. त्यांनी असं सगळं करते काय 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 त्यांनी सगळं पाहिलेलं आहे आणि ते शांत आहे. मग मला सांगा, एवढंच काहीतरी खालीवर झालं तर माणसाला चित्ताने इतकं असं होतं काय कारण, एवढं जरी शिकलं तरी. म्हणून उपासना सद्भक्ती कळो असं जे म्हटलं आहे, ती प्रार्थना तेवढ्यासाठी केली की आम्हाला सद्भक्ती कळते. सद्भक्ती अशात आहे की कधी यश, कधी अपयश, कधी चांगलं, कधी वाईट, काय येईल त्याच्यामुळे मी शांत राहील. आता ते काही काम करण्यासारखं तर केलं पाहिजे, बरोबर आहे ना. मग ते करावं ना, त्याच्याबद्दल तरी कुठे काम केलं. कारण जिथे भाग घ्यायचे तिथे ते घेतातच, पण नाही भाग घ्यायचे तिथे शांत राहायची त्यांची तयारी आहे. ती त्यांच्याकडून शिकली, ती सद्भक्ती आहे. सद्भक्तीचा लाभ जनासंग नृत्य ही विरिता आणि ध्यान ही धरिता. एकदा जो नृत्यात गेला तो गेला तिकडे नृत्यच, त्या डोक्यात दुसरं काही येतच नाही. मग आता काय करावं, आपल्याला त्यांना घेतात असं काय माणूस नाचत राहावं लक्षात करणार एक मला सांगा. क्लासला वगैरे मला आनंद आहे म्हणजे त्याच्याबद्दल, पण आणि जावं चांगलं शिकावं हे करावं वगैरे ठीक आहे. पण कुठेतरी आपल्याला शेवटी जमिनीवर पायाने चालावंच लागतं, मांडी घालून बसावंच लागतं, काय असेल की खुर्चीवर बसावंच लागतं. आपल्याला त्याचा किती उपयोग आहे, त्याला स्थान किती हे उभं ठेवलं त्याचा एक आनंद आहे, पण त्याचा आनंद पण घेण्याची तयारी आहे. नृत्यही वरिता ध्यानही धरिता, किती पण तयारी आहे. ते दोन्ही बाजूनं त्यांना समान आहे. जगामध्ये नादब्रह्म आहे, त्याचा आनंद घेऊन समान आहेत, नृत्याचे भाग आहेत ते घेऊन समान आहेत. त्याच्याही सर्वदृष्टी आहेत सगळीकडे आणि सगळ्यातही ते आहेत. ह्या सगळ्या असुर नर सगळे म्हणून कुठेही बघा तुम्ही, कुठल्याही रंज असुरांचे रावणाचं असलं तरी सुद्धा त्याच्या मागं शंकर भाऊ आहेत. त्यामुळे ते मिटवणं अवघड झालं होतं. त्यांना जे वर आहेत हे प्रत्येकाला हे तपश्चर्या केलेले आहेत, पट्टी येईल तसं मिळवलेलं, त्यांनी काहीतरी तपश्चर्या करून मिळवले. आता वापर करताना माणसाची चूक झाली असेल तर त्याला शिक्षा ते द्यायला ते आहेतच करतात. पुन्हा तेच हजर आहेत, पुन्हा रामाला आशीर्वाद द्यायला ते आहेतच. रामाने शेवटी त्याच्याबरोबर जाताना शेवटी शंकराची पूजा केली नाही, त्याला प्रार्थना केली ना आणि मग सुटलं तिकडे. मग त्यांच्यासाठी सगळी यंत्रणा तयार आहे, कारण त्याला दिलेल्या वराचा दुरुपयोग झाला. मग आता ते त्याच्या पैसे द्यायचं हे जसे हे देतील, शाप देतील, विशाप देतील. परिस्थितीत त्याला वर दिला असेल तर तो काढून त्याच्यावर त्याचा पर्याय नव्हते, ही तेही पण त्यांची तयारी आहे. तर ते अशा तऱ्हेनं जगामध्ये सगळ्या परिस्थितीला सामोरं जाणार जो आहे त्याला शिवभक्ती कळेल. आणि इतकं करून पुन्हा कसलीही झालं तरी शेवटी त्यांची भावना कल्याणाची राहते. सर्वात शिव म्हणजेच मंगल, मुळात शिवच. शिव म्हणजे शुभ. आता मला सांगा, जो विलय करतो आहे, जो ही शिक्षा करतो आहे, हे सगळं करतो आहे, ती तू काय त्या तांडव नृत्य करतो आहे, अंक करतो आहे, तो कसं काय हे सगळं, तो शिव कसा, मंगल कसं. कुठल्याही घटनेमध्ये मंगलच असतं केवळ, आपल्याला कल्पना आहे. 5 वर्षांनी ते जर घडलं नसतं तर हे घडलं नसतं असं म्हणतो. आज जे काही चांगलं घडलं त्यावेळेला ते घडलं म्हणून आज हे चांगले घडले. अनेक वेळेला अपघात मनुष्य काहीतरी त्यावेळेला वाटतं की असं झालं तसं असं व्हायला नको, ते सगळं खरं आहे, पण त्यातून काहीतरी चांगलं घडले ते नंतर लक्षात येतं, अरे ह्याच्यातून हे चांगलं घडलं. खूप खूप बाबतीत असं असतं, जी त्यावेळेला दुःखाची, धक्क्याची, काय ह्याची वाटत असेल, मनाविरुद्ध वाटत असेल, नंतर आपल्या लक्षात येतं हे जे बरोबर आहे ते विचारपूर्वक केलेले गेले, ते घडवणारी नियती बरोबर घडवते आणि तिला सगळ्यांचंच कल्याण करायचं आहे, एकट्याचंच नाही, आणि सगळ्यांचं कल्याण करायचं. तो ज्या पातळीवर आहे तिथून, महाराज म्हणले तसं, ज्या पातळीवर आहे तिथून वर जावा, तसं त्याचं जे मंगल, त्याचं जे जे चांगलं शक्य आहे ते त्याचं व्हावं म्हणून ही यंत्रणा आहे. आता ते ज्या वेळेला चांगलं झालेलं दिसतं त्यावेळेला आपल्याला पडतं की अरे ते दुःख त्यावेळेचं काहीच नाही, हे जे चांगलं झालेलं आहे ज्या आपण पाहतोय त्या मनाने त्याचं काहीच नाही, हे जर नंतर कळत असेल तर शिवभक्ताला ते आधीच कळेल. एवढं लक्षात आलं तरी आपल्या दृष्टीने उपासनेची आपल्याला मर्यादा राहील. तर त्यामुळे आपण थांबू, पण जी उपासना करतो तिच्यात आपल्याला काय काय मिळतं हे आपण पहिला करून मी तिथलं बघावं.
एवढी आपली विनंती आहे, बाकी काही नाही. कारण चिंतनाने आपल्या डोक्यात काहीतरी घेऊन गेल्याशिवाय उपयोग नाही. आपल्याला या सगळ्या प्रसंगात सगळीकडे वागायचं आहे. आनंदाने आनंदात सहभागी व्हायचं आहे, रडण्याला रडण्यात सहभागी व्हायचं आहे, दुःखाला दुःखाला सामोरं जायचं आहे, आनंदाला समोर जायला सुद्धा ताकद लागते. आनंदसुद्धा पचवावा लागतं, दुःख पचवावं लागतं. आनंद काही पचवावं लागत नाही का, आनंदसुद्धा पचवावा लागतो. तर ते ज्याला कळलेलं आहे त्याला सगळं पचलेलं आहे. त्या अर्थाने हे आपल्याला विविध पडलं, म्हणून त्यांच्याकडे आपण जातो आणि त्यांनी ते आपल्याला कृपा करावी अशी प्रार्थना केलेली आहे. मायेमध्ये शिवजीवास आपण भयामध्ये राहतो. आपल्याला ज्या परिस्थितीत जिथं राहतोय त्याची जाणीव काही सोडून चालत नाही. तेव्हा ह्यामध्ये मला वापरावंच लागणार आणि जे पवित्र मंगळ आहे ते ह्याच्या पलीकडे आहे. मात्र इथे राहणाऱ्या सगळ्या जीवनासुद्धा भगवंत मिळू दे. मायामध्ये शिव जीवास मिळू, सगळ्या जीवांना हा शिव प्राप्त हो. शिवशंभो हे शिवशंभो तव सत्स्वरूप हे शिवशंभो तव सत्स्वरूप सद्भक्तीचा लाभ जनास मिळो, सद्भक्तीचा लाभ जनास मिळो. हे शिवशंभो तव सत्स्वरूप हे शिवशंभो तव सत्स्वरूप
परिस्थिती तिकडं ब्रेक घेण्याची वेळ आहे.